ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा येते वॉच लिस्ट. स्टार्ट होते लेक्चर आपलं. वॉच लिस्ट, ऑर्डर, पोर्टफोलिओ. ठीक आहे, बघून घ्या काय काय टॅब आहेत ते. वॉच लिस्ट, ऑर्डर, पोर्टफोलिओ, टूल्स आणि प्रोफाईल. ठीक आहे, असे 4-5 खाली टॅब येतात. आपण सगळ्यात पहिल्यांदा वॉच लिस्टपासून स्टार्ट करूया. ठीक आहे, वॉच लिस्ट कशा, आता वॉच लिस्टमध्ये बघणार वॉच लिस्ट 1 दिसते. आता इथं नावं चेंज केलेत मी, स्विंग दिले तुमच्या इकडे. वॉच लिस्ट 1, वॉच लिस्ट 2, 3, 4, 5, 6 वगैरे असे दिसत असेल वॉच लिस्ट. ठीक आहे, त्याचं नाव वगैरे तुम्ही चेंज करू शकता. चेंज कसं करणार नाव, समजा एकसारखं पकडून ठेवायचं त्याच्यावर, इकडे नाव चेंज करायला येतं. त्या वॉच लिस्टवर तुम्ही एकसारखं होल्ड केला की नाव चेंज करायसाठी इथं, समजा इथं मला द्यायचं आहे लॉंग टर्म. ठीक आहे, इथं मी देतो. आणि हे तुम्ही सोबत करणार असाल तर सोबत पण करू शकता. लॉंग टर्म नाव चेंज झालं बघा त्याचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला समजा एखादा स्टॉक ॲड करायचा, एखादा स्टॉक खरेदी विक्री करायचा असेल तुम्हाला, तर तो आधी वॉच लिस्टमध्ये यायला पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, सो इथे समजा मला SBIN केला मी, SBIN, स्टेट बँक ऑफ इंडिया, राईट. मग आता इथे लक्ष द्या, मी वॉच लिस्टमध्ये सर्च करतोय, पुन्हा सांगतो मी SBIN. ठीक आहे, वॉच लिस्टमध्ये सर्च केला मी. सर्च केल्यानंतर मला कोणत्या कोणत्या गोष्टी खाली दिसत आहेत ते थोडंसं आपण एकदा चेक करूया. SBIN NSE BSE दिसतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही सेक्टरमध्ये घेऊ शकता. त्या NSEमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला, एक्सचेंजमध्ये, NSE एक्सचेंजमध्ये घ्यायचं आहे का BSEमध्ये घ्यायचं आहे, तुम्ही डिसाईड करायचं. बट मी तुम्हाला सांगत आहे की NSEमध्ये नेहमी करा. ठीक आहे, जेव्हा मी प्लस करतो तेव्हा ती वॉच लिस्टमध्ये त्या ॲड होते. ठीक आहे, आता याच्या पुढे आलो मी. SBI ऑक्टोबर FUT दिसते, SBI नोव्हेंबर FUT दिसते. ठीक आहे, SBIN डिसेंबर FUT दिसतं. आता हे 3 महिन्याचं दिसते, म्हणजे चालू मंथ, नेक्स्ट मंथ आणि त्याचा पुढचा महिना, असं 3 महिन्याचं टोटल दिसणार तुम्हाला. FUT म्हणजे काय, फ्युचर. ठीक आहे, जर समजा मला SBIची इक्विटी खरेदी करायची आहे, मला SBIचा शेअर्स खरेदी करायचा आहे, तर मी पहिले 2 ऑप्शन यूज करणार जे तुम्हाला ग्रीन दिसत आहेत आता. SBIN NSE किंवा BSE, म्हणजे मला इक्विटी शेअर्स, SBIचं शेअर्स खरेदी करायचे ॲक्च्युअली, तर हे पहिले 2 ऑप्शन त्यासाठी आहे. ठीक आहे, जर समजा मला SBIचा फ्युचर खरेदी करायचं आहे, ठीक आहे, तर तो फ्युचर खरेदी करायसाठी हे 3 ऑप्शन आहेत तुम्हाला. ऑक्टोबरचा फ्युचर खरेदी करू शकता तुम्ही. आता फ्युचरचा व्हिडिओ बघितला असेल अशी अपेक्षा करून मी सांगत आहे. ठीक आहे, नसेल ज्यांनी बघितला त्यांना नेक्स्ट टाईम बघा, नसेल तर ऑनलाईन बॅचला पण जॉईन होऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आता SBI FUT म्हणजे SBI ऑक्टोबरचा फ्युचर खरेदी करणार मी, नोव्हेंबरचा फ्युचर खरेदी करणार किंवा डिसेंबरचा, जो पण घ्यायचा आहे त्याच्यावर माझा विचार येतो की कुठला घ्यायचा आहे मला. ठीक आहे, आणि त्याच्या खाली बघणार तुम्ही, त्याच्या खाली चालू होतात ते म्हणजे ऑप्शन, म्हणजे स्टॉक ऑप्शन जे बोलतो आपण. तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं मी स्टॉक ऑप्शन, तर ते SBI ऑक्टोबर 475 CE म्हणजे मार्केट वाढणार असेल असा तुमचा विचार असेल की SBI इथून वाढणार आहे तर मी तो बाय करणार CE. मार्केट पडणार आहे म्हणजे SBI डाऊन होणार आहे तर मी बाय करणार PE. ठीक आहे, हे सगळे खालचे. आता इथं बघा ऑक्टोबर CE PE येतो आणि इकडे भरपूर सारे प्राईज येतात, 480, 485, 490, सगळे खालचे ऑप्शनवाली येत आहेत तुम्हाला. मग ठीक आहे, जो पण तुम्हाला खरेदी करायचा तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सो तुम्हाला ह्या विंडोवर समजलं की पहिले 2 इक्विटीसाठी असतात, पुढचे 3 FUT म्हणजे फ्युचर खरेदी करायचा असतो आपल्याला, त्याच्या पुढच्या खालचे ऑप्शन. तर तुम्ही काय खरेदी करणार हे तुम्हाला नोन असणार तुम्ही जेव्हा पण खरेदी करायला जाल तेव्हा. समजा मी SBI प्लस केला तर इथे बघणार इकडे SBIN ह्या वॉचलिस्टमध्ये ॲड झाल्या. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर असेल असं झालं तुम्हाला समजलं. की नाही समजलं तर सांगा की सर नाही समजलं, परत एकदा रिपीट करा म्हणून. ओके, ठीक आहे. तर आता समजा मला एखादा शेअर्स खरेदी करायचा आहे, त्यासाठी बघूया आपण. समजा SBIवरच मी क्लिक करतो. आता ही विंडो समजून घेऊया. आता मी वॉचलिस्टला ॲड केला, स्टेप वाईज चालू आहे बघा. आपण वॉचलिस्टला ॲड केला. समजा हा शेअर्स मला खरेदी किंवा बाय किंवा शॉर्ट सेल करायचा आहे, तर याच्यावर क्लिक करायचा. ठीक आहे, आता ही विंडो समजून घेऊया. ही जी विंडो मी स्क्रोल अप करत आहे ती विंडो समजून घेऊया सगळी. ही SBIN NSE, कारण मी NSE ॲड केला आहे म्हणून मला NSE दिसते. 583 रुपये 50 पैसे, -10 रुपये 60 पैसे डाऊन आहे तो आज, आणि 1.79 म्हणजे जवळपास 2.25% मायनस झालेला आहे. ठीक आहे, असं दाखवत आहे तो. इथं बाय आणि सेल, त्याच्या खाली इथं व्ह्यू चार्ट. व्ह्यू चार्ट म्हणजे इथं सुद्धा तुम्ही चार्ट बघू शकता. जो आपल्याला मार्केट पल्स वगैरे दिसतो ना, तो इथं सुद्धा चार्ट आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, मार्केट खतरनाक डाऊन झालं आहे. 1 मिनटं बघूया आपण. येस,
म्हणजे NSE घ्यायचं का BSE घ्यायचं? NSE घ्यायचं ऑलवेज. ऑलवेज NSE घ्यायचं, BSE नाही घ्यायचं. BSE नाही घ्यायचं. आता मी जर ते ट्रेड होल्ड केले असते ना तर ते मे बी प्रॉफिटमध्ये आले असते. ठीक आहे, अजून हा ब्रेक झालेला नाही, पण ठीक आहे, आपण तिकडे जायला नको, फोकस करूया शिकण्यावर. आज पैसे मिळत राहतील. 77 फिन निफ्टी. फिन निफ्टीचा बघा, मी तुम्हाला ट्रेड दाखवतो. 39-40 रुपयाला घेतलेला, चालू आहे 77 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट डबल झाले पैसे. झाले असते घेतलं ठेवलं असतं तर. आणि निफ्टीचा 104 रुपयाला घेतलेला, 128 रुपये चालू आहे. ठीक आहे, म्हणजे अगेन निफ्टीमध्ये पण प्रॉफिटमध्ये आलं असतं. ठीक आहे, आपले स्टॉप लॉसवाली गोष्ट असते, रिस्क मॅनेजमेंट असते. सो 700 रुपये इट्स ओके, मोठी गोष्ट नाही. हा जर लॉस झाला असता तर अचानक मार्केट वाढला असता तर खूप लॉस झाला असता. सो दॅट्स वाय आपण नेहमी, आता आज लाईव्ह सेशन नसतं ना तर मी पुन्हा इथंही ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एक ट्रेड घेतला असता. ठीक आहे, आणि हे सगळे प्लसमध्ये आले असते. बट जसं तुम्हाला मी बोलतो की एक काम चालू असलं की त्याच्याकडेच लक्ष द्यायचं, ट्रेडिंग नाही करायचं असतं, कारण त्याच्यात मोठा लॉस खाल्ला आहे मी ह्याच्या आधी. ठीक आहे, ओके. सो SBI नंतर इकडे येणार मी, तर इकडे बघणार व्ह्यू चार्ट दाखवलं तुम्हाला. तर क्रिएट अलर्ट आणि क्रिएट GTD समजून घ्या. क्रिएट अलर्ट म्हणजे काय की जर समजा मला एखादा स्टॉक खरेदी, आता SBI चालू आहे 583, मला असं वाटतं की हा 590ला पोहोचला तर मला बाय करायचा आहे, किंवा 580ला पोहोचला, तिकडे सपोर्ट आहे, तर मला एक अलर्ट येऊ दे, नोटिफिकेशन येऊ दे की भाई मला रोज SBI बघायला वेळ नाही आहे, तर मी नोटिफिकेशन आलं पाहिजे. लाईक मेसेज कसा येतो नोटिफिकेशन, तसं नोटिफिकेशन आलं पाहिजे. सो इथे तुम्ही क्रिएट अलर्ट लावू शकता. ठीक आहे, अलर्ट नेम दिलं समजा बाय. ठीक आहे, जे पण तुम्हाला वाटतं. लास्ट ट्रेडेड प्राईस ठेवली मी आहे अशी, आणि त्याच्यापेक्षा लास्ट ट्रेडेड प्राईस ओके ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे, नंतर व्हॅल्यू टाकली मी 90 आणि क्रिएट केला, तर अलर्ट क्रिएट झाला. आता क्रिएट अलर्ट झाला, मी टाकली व्हॅल्यू किती, 590, राईट. म्हणजे जेव्हा पण SBI 590ला येणार तेव्हा माझ्या ह्या ॲपमध्ये ना नोटिफिकेशन वाजायला चालू होणार की भाई SBI 590ला पोचलाय, 590ला पोचलाय. मग तुम्ही जाऊन तो स्टॉक बघू शकता, आणि तुम्हाला वाटलं त्यानंतर मुवमेंट छान होते, तुम्ही बाय करू शकता, जसं पण तुम्हाला योग्य वाटणार. लेक्चरमध्ये आहे. ठीक आहे, सो अशा हिशोबाने आपण विचार करणार. क्रिएट अलर्ट समजलं का सगळ्यांना? सांगा क्रिएट अलर्ट, येस ऑर नो. रिप्लाय करायचा आहे मला. येस, ठीक आहे. क्रिएट अलर्टची म्हणजे चांगला यूज करून केलात तुम्ही तर रोज मार्केट बघायची गरज नाही. कधीतरी संडे सॅटर्डेला तुमच्याकडे वेळ असेल तर भरपूर साऱ्या स्टॉकचं ॲनालिसिस करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवायचं, आणि क्रिएट अलर्ट लावून ठेवायचे. किती पाहिजे तेवढे तुम्ही लावू शकता. याच्यामध्ये 2 लावता येतात, 5 लावता येतात, असं नाही. किती लावणार तुम्ही तेवढे लावू शकताय. त्यावेळी मग बघायचीच गरज नाही ना तुम्हाला. जेव्हा पण येणार त्यावेळी नोटिफिकेशन देणार, आणि तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असणार त्याचा. मी माईक हे कॅमेरा चालू करतो. ऑलरेडी अभ्यास तुम्ही केलेला असणार त्याचा. सो तुम्हाला तो बाय, समजा असा हा आपला डारवास बॉक्स आहे समजा, एक्झाम्पल. डारवास बॉक्स तयार होते आणि डारवास बॉक्सची लेवल आहे 590. ह्याच्यावरती गेल्यानंतर SBI मला बाय करायचं आहे, म्हणून मी 590च्या वरती अलर्ट लावून ठेवला. मग तुम्हाला आयडिया क्लिअर होणार की भाई मी तेव्हा ॲनालिसिस केलेला डारवास बॉक्स होता, हा बहुतेक ब्रेक झाला, त्यामुळे नोटिफिकेशन आले. जाऊन एकदा पुन्हा ॲनालिसिस करायचं, चेक करायचं चार्टवर किंवा नक्की कशी प्रोसेस आहे, आणि बाय करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? क्रिएट अलर्ट. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्रिएट GTD तुम्हाला सांगणार मी थोड्या वेळात. त्याच्या खाली जाऊया. तर इथं बघा, इकडे ब्ल्यू कलरमध्ये काही व्हॅल्यू दिसत आहेत, रेड कलरमध्ये काही व्हॅल्यू दिसत आहेत. ब्ल्यू कलर जो दाखवत आहे ते बायरची संख्या दाखवते. ठीक आहे, ही व्हॅल्यू दाखवतो तुम्हाला, इथं समोर दिसते ती. ठीक आहे, बीड, ऑर्डर क्वांटिटी, ऑफर ऑर्डर क्वांटिटी. बीड म्हणजे काय की बायर, किती बायर आहेत, आणि रेड म्हणजे सेलर. आता इथं खाली बघा टोटल दिसतं 10,59,000, 57,000 चेंज होतात नेहमी ते लाईव्ह मार्केटमध्ये. ठीक आहे, सो 10 लाख आपण पकडूया, 10,50,000 बायर आहेत आणि 13,99,000 सेलर आहेत. तो आयडिया क्लिअर आहे की थोडीशी सेलरची संख्या आज जास्त दिसत आहे. ठीक आहे, आता त्यानंतर दिसतंय मला 583 रुपये. सर बायर सेलर कुठे दिसतात? काय म्हणला? बायर आणि सेलरची संख्या कुठे सांगितली? बाय आणि सेल
सेलरची संख्या दिसते म्हणलं ना कुठं ते समजलं नाही. हे दिसते ना खाली टोटल, इथं दिसते बघा ही ते टोटल आहे बघा खाली. टोटल शो 20 डेजच्या वरती दिसते. मोबाईलवरून प्रेझेंट केले काय? काय म्हणलं? मोबाईलवरून प्रेझेंट केले. हा मोबाईलवरच दाखवत आहे. कारण हा विचार काय आहे माझा की मोस्ट ऑफ आपण लॅपटॉप घेऊन बसू शकत नाही ना प्रत्येक वेळी. 10,62,000 हे काय बायर्स बायर हा आणि 13,96,000 सेलर आहे. सेलर. बरोबर ठीक आहे. आता त्या ह्याच्यामध्ये 583 रुपये सगळ्यात पहिली व्हॅल्यू बघा बायरची 583 रुपये 40 पैसे दिसते आणि ऑर्डर दिसतात 9, क्वांटिटी दिसतात 4,800 4,800 म्हणजेच काय की ऑर्डर म्हणजे काय किती लोक आहेत. आता इथे दिसते मला 9 लोक आहेत आणि ती 9 लोक मिळून 450 काय 4,500 क्वांटिटी वगैरे काय असतील ते बाय करायसाठी रेडी आहे. आता 483 आले बघा प्राईस. 12 लोक आहेत 4,500 क्वांटिटी खरेदी करण्यासाठी रेडी आहे. तसंच रेड साईडला बघितलं मी 583 रुपये 50 पैशाला आता 1, 3, 5 चेंज होत आहेत. ऑर्डर किती ऑर्डर म्हणजे काय समजून घ्यायचे पर्सन्स किती पर्सन आहेत किती लोकांनी ऑर्डर टाकली आहे आणि क्वांटिटी म्हणजे तेवढे शेअर्स. येस ऑर नो क्लिअर आहे सगळ्यांना? येस ओके. आणि 20 डेप्थ केला तुम्ही तर तुम्हाला टोटल 20 दिसणार. 20 लोकांच्या ऑर्डर दिसणार तुम्हाला की किती रुपयाला आहेत काय रुपयाला आहेत ह्या गोष्टी इथे तुम्हाला समजणार इकडे. ठीक आहे. आता असा डेटा ना NSE BSE मध्ये सगळा ओव्हरऑल डेटा दिसतो. ब्रोकरला पण सगळा डेटा दिसतो. तर त्यांना किती आयडिया हे फक्त 20च दिसत आहेत. 10 लाख लोक आहेत त्यांच्यातले 20 लोकच फक्त दिसत आहेत आपल्याला हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर असा सगळा डेटा दिसत असेल त्यांच्याकडे किती सारा माहिती आहे लक्षात घ्या. त्यांना किती साऱ्या गोष्टी माहिती आहेत की लोकांचा विचार आज काय आहे सकाळीच आयडिया क्लिअर होऊन जाणार त्यांना बऱ्यापैकी. ठीक आहे. त्यानंतर खाली ओपन हाय लो प्रिव्हियस क्लोज या गोष्टी तर माहिती आहेत. खाली वॉल्यूम आहे ॲव्हरेज ट्रेड प्राईस आहे. वॉल्यूम माहिती आहे सगळ्यांना. वॉल्यूम म्हणजे किती लोक आता ट्रेड करत आहेत बायर सेलर मिळून जर विचार केला तर. ॲव्हरेज ट्रेड प्राईस, लास्ट ट्रेडेड क्वांटिटी, नंतर लास्ट ट्रेडेड ॲट म्हणजे कितल्या टायमिंगला झाली ती, लोअर सर्किट अप्पर सर्किट या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. समजा आता SBI जो आहे तो कोणत्या सेक्टरमधून बिलॉंग करतो हे मला माहीत नाही. ठीक आहे. असं कधीतरी होतं ना की NTPC शेअर्स आहे कोणत्या सेक्टरमधून बिलॉंग करतो माहीत नाही मला. तर त्यासाठी काय करणार आपण खाली इथं फंडामेंटल दिसतं बघा ॲप्समध्ये दिसत आहे सगळ्यांना फंडामेंटल. त्याच्यावर क्लिक केला तुम्ही ना तर तुम्हाला इकडे दिसतं बँकिंग ट्रॅकर. सगळ्यात बॉटमला बघा इकडे बँकिंग ट्रॅकर म्हणून दिसते. म्हणजेच काय बँक सेक्टर कोणतं आहे बँकिंग सेक्टर आहे. ठीक आहे. असं समजा ते कधी बघायचं तुम्हाला एखादा स्टॉक कुठल्या सेक्टरमधून येतो हे माहीत नाही आणि जाणून घ्यायचं आहे तर तेव्हा त्या स्टॉकच्या इथे समजा मी इथे एक NTPC ॲड करतो अजून NTPC. ठीक आहे. NTPC ॲड केला आणि इथं बघितलं मी फंडामेंटलमध्ये जाऊन तर हा कुठला येतो एनर्जी ट्रॅकर येतो म्हणजे एनर्जी सेक्टरमधून बिलॉंग करतो. सगळ्यांना क्लिअर आहे? येस ऑर नो? येस. ठीक आहे. आता आपण येऊयात क्रिएट GTD कडे. ठीक आहे. क्रिएट GTD कडे येऊया. आता ही विंडो तुम्हाला समजावून सांगितली मी. खालचे टेक्निकल्स वगैरे असतात काय बघायची गरज नाही. इकडं तो बुलिश आहे बेरिश आहे EMA वगैरे सांगत असतो हे सगळं तुम्ही बघताय. तुम्हाला RSI बघा RSI सांगतो 38वर आहे. ठीक आहे. MACDचं सांगत आहे तो पोझिशन कुठे आहे तर ते तुम्ही इंडिकेटर लावून बघू शकता. इथं लय कन्फ्युजन होतं ॲक्च्युअली. दॅट्स वाय इथं बघण्यात काय पॉईंट नाही. आणि ऑप्शन चेन ते स्टॉक ऑप्शनसाठी उपयोगाला येतं ते सांगणार. ऑप्शन चेन तुम्ही बघितले असेल गुगलवर पण बघता येते. इथं पण चेक करणार तुम्ही ना ऑप्शन चेन. तर या ॲपवरती इंडिकेटर कसे लागतात? ह्या ॲपवर इंडिकेटर कसे लागतात असाच प्रश्न आहे ना? होय होय. जरा फॅन कमी करतो. इथं बघा इथं व्ह्यू चार्टमध्ये जायचं. व्ह्यू चार्ट. ठीक आहे. आणि व्ह्यू चार्टमध्ये गेल्यानंतर इथे इंडिकेटर्स आहेत. इंडिकेटर्स इथून तुम्हाला हवे ते इंडिकेटर तुम्ही लावू शकता. इकडे इंडिकेटर संख्या पण भरपूर आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथं इंडिकेटर हवे ते लावू शकता. तर समजा मला इथं लावायचं आहे RSI. ठीक आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स व्हेरी फर्स्ट इंडिकेटर मी क्लिक करणार तर तिकडे ऑटोमॅटिक लागतो. इथं बघा लागला इकडे. येस निरंजन. असं येत नाहीये सर ते वरती ऑप्शन. काय म्हटलं? 2 मिनिटं थांबा. माझ्या ॲप
सगळ्यांच्या मध्ये येणार तू. ओपन करा सर एकदा चार्ट. चार्ट ओपन करा. चार्ट ओपनच आहे ना? अच्छा अच्छा एक मिनिट. येतं हां. ओके सर. ओके. येस. हां इथनं कॅन्डल चेंज करायच्या, लाईन चेंज करायच्या, इथं ते पण गोष्ट आहे. जे सगळं मार्केट पल्समध्ये आहे ते इथं सगळं भेटणार तुम्हाला. थोडंसं अभ्यासाची गरज आहे. ठीक आहे. आता क्रिएट GTD करूया आपण. ठीक आहे. इथं बाय सेल येतं या वेळचा. आता मी काय करतोय पुन्हा एकदा सांगतो. NTPC वॉचलिस्टला ॲड केला आहे, त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर मला क्रिएट GTD, GTDचा लॉंग फॉर्म सांगतो आधी. GTD म्हणजे गुड टिल ट्रिगर्ड. ठीक आहे. म्हणजे जसं क्रिएट अलर्ट होता. क्रिएट अलर्ट काय करत होतं सांगा जरा, अनम्यूट करून सांगा कोणीतरी. क्रिएट अलर्ट काय काम करत होता? एक मिनिट हा सर सांगतो. येस बोला. हा क्रिएट अलर्ट मार्केटची प्राइस जी डार्क बॉक्स समजा आता बनत आहे तर ती कुठल्या बाजूला ब्रेक करतोय त्याच्या आपण जे घालतोय म्हणजे हे घातले प्राइस घातले ती प्राइस ब्रेक झाल्यावरती अलर्ट म्हणजे आपल्या नोटिफिकेशन येते फोनला. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही समजा प्राइस लावली कोणती पण, तर ती प्राइस हिट झाली, त्या प्राइस जवळ पोचलं मार्केट, तर तुम्हाला नोटिफिकेशन देणार. क्रिएट अलर्ट ते काम करत होता. आता क्रिएट GTD काय काम करतं की ती प्राइस आली तर ऑटोमॅटिक बाय कर. राईट. ती प्राइस आली तर ऑटोमॅटिक बाय कर असं आपण त्या ॲपला किंवा या सॉफ्टवेअरला सांगत असतो. त्यासाठी GTDचा यूज होतो, ते ऑटोमॅटिक बाय होण्यासाठी. क्लिअर आहे सगळ्यांना? क्रिएट GTD काय यूज होतं. आता क्रिएट GTD मध्ये बघा इकडे टाईप आहे बाय आणि सेल. जर तुम्हाला फ्रेश एखादा स्टॉक बाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही बायचा यूज करणार. ऑलरेडी तुम्ही एखादा शेअर्स होल्डिंगमध्ये घेतला आहे तर बंधन मॅचचं घ्यायचं, बंधन मॅचच्या ठिकाणी GTD. बंधन बँक. बंधन तर इथं बँक AM पॅटर्न तयार झालेला आहे बघा साधारण, आणि हे ब्रेक केलेला आहे म्हणजे सपोर्ट ब्रेक केलाय. नाही, आपण ते काय बघत नाही आज आता. नाही सांगतो म्हणजे एक जनरल सपोर्ट ब्रेक केलाय. समजा 248.60 ला आहे, मला समजा 248-43 ला समजा बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आहे. हां असं जर आपण 246 ला बाय करायचं पहिल्यांदा बघूया आणि 246 ला सेल करायचं पण बघूया. ठीक आहे. हा मग मला काय म्हणायचं सर, स्विंग ट्रेड मध्ये आपण सेल करू शकतोय का ते कॅरी फॉरवर्ड वगैरे करता येते काय असं? नाही, स्विंग ट्रेडमध्ये तुम्ही ऑलरेडी खरेदी केला असाल तरच सेल करू शकणार. फ्रेश सेल होत नाही. बरोबर. नाही म्हणजे आता मला काय म्हणायचंय, समजा आता ही खाली जाणारी प्राइस मला माहिती आहे 2-3 दिवसानंतर, तर मग त्यासाठी मला हे करता येत नाही काय असं CP टाईप? हा मग ते करता येणार ना तुम्हाला. मग ते ऑप्शन ट्रेडिंग झालं ना, इक्विटीमध्ये नाही करता येत. नाही करता येत ना? हा ते ऑप्शन मध्ये करता येत. फक्त बायचा ऑप्शन आहे आपल्याकडे, सेलचा नाही त्याच्या बाबतीत. हा जर आपल्याला सेल करायचं असेल तर ते एका दिवसातच क्लिअर करून टाकायला पाहिजे. बरोबर. आता जे तुम्हाला मी 3 मगाशी सांगितले की एक आहे इक्विटी म्हणजे शेअर्स खरेदी करणार, दुसरं आहे फ्युचर आणि तिसरं आहे ऑप्शन. हे फरक लक्षात आहेत सगळ्यांच्या आता. बरोबर. तो इक्विटीमध्ये स्विंग ट्रेड करायचा आहे तर मी फक्त बायच करू शकतो, आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये मी आधी बाय पण करू शकतो किंवा स्विंग ट्रेडसाठी मी सेल पण करू शकतो. ओके. क्लिअर आहे कन्सेप्ट? ओके. बाय करून आपण होल्ड करू शकतो, पण आपण त्या पद्धतीने सेल करून हे करू शकत नाही. हो हे कशा मला माहिती आहे. बाय करून होल्ड करू शकतो हे कशामध्ये? इक्विटीमध्ये. बरोबर. आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तुम्ही सेल करून सुद्धा होल्ड करू शकता. 2 दिवस, महिनाभराचा टाइम असतो. म्हणजे स्विंग ट्रेड त्याच्यात सेलचा पण स्विंग ट्रेड बनतो. ओके ठीक आहे चालेल. सो आता इथं GTD समजून घेऊया आपण. GTD मध्ये समजा मला बाय करायचं आहे
दिसत आहे, मी बायवर क्लिक करतोय बघा, बाय इथं बाय करायचा, हा सेल झाला तर बायवर क्लिक केला, टाईप ॲट सिंगल फक्त येतो, एकच ऑप्शन येतो. ओ म्हणजे काय सांगणार तुम्हाला मी, सिंगल. आता ट्रिगर प्राईस म्हणजे पहिला काय ते समजून घ्या, की समजा एखादा मी इथं ना काय करतो, 2 मिनटं बंद मी लॅपटॉपची विंडो ट्रिगर प्राईस समजून घ्या, सगळीकडे ट्रिगर प्राईस यूज होते. हे जरा 2 मिनटं बंदच करतो, ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. समजा प्राईज आहे 500 रुपये, 500 रुपये प्राईज आहे, शेअर्स चालू आहे 470 रुपये एक्झाम, किंवा 490 रुपये पकडा, शेअरची प्राईस चालू आहे 490. तुमचा विचार काय आहे, 500 रुपये त्याचा रजिस्टन्स आहे, ठीक आहे, रजिस्टन्स आहे, आणि इथं पोचला तर काय करायचं आहे, मला बाय करायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, सिनारिओ क्लिअर आहे, येस ऑर नो? येस, ठीक आहे. इथं पोचल्यानंतर करंट प्राईस चालू आहे 490, 500 रुपयाला पोचल्यानंतर तुम्हाला बाय करायचं आहे, असा विचार आहे तुमचा. तर मग त्यासाठी काय गोष्ट आहे, की 500ला पोचल्यानंतर बाय कर हे सांगण्यासाठी त्याला आधी ट्रिगर प्राईस लावावी लागते, ठीक आहे. ट्रिगर प्राईस समजा ती लावली मी 499 रुपये, 1 रुपये मागे पुढे तुम्ही लावू शकता, किंवा 50 पैसे 10 पैसे पण मागे पुढे लावू शकताय, ठीक आहे. 499 रुपये लावणार मी, जेणेकरून हा 490चा शेअर्स ज्यावेळी 499ला पोहोचेल त्यावेळी NSE BSEला एक इकडून कॉल जातो, म्हणजे त्यांना समजतं की सूरजने इकडे 499 रुपयाला शेअर्स खरेदीसाठी लावलेला, 500 रुपयाला खरेदीसाठी लावला आहे, त्याची ट्रिगर प्राईस 499. परत एकदा सांगता काय? रिपीट करतो मी. परत हां, ट्रिगर प्राईस समजून घ्या, खूप ठिकाणी यूज होते, ठीक आहे, नीट समजून घ्या, शंका असल्या तर विचारायचे आहे. शेअर्सची करंट प्राईस चालू आहे 490 रुपये, ठीक आहे. सिनारिओ परत सांगतोय मी, करंट प्राईस चालू आहे 490, 500 रुपयाला रजिस्टन्स आहे, तो ब्रेक झाल्यानंतर काय करायचं आहे, मला तो शेअर्स खरेदी करायचा आहे, कारण माझा विचार काय आहे, ॲनालिसिस सांगते की 500 रुपयाच्या वरती तो वाढणार आहे म्हणून, ठीक आहे. म्हणून मी काय करतोय, JTT लावायचं आहे मला, 500 रुपयाला पोहोचला तर बाय कर म्हणून. पण JTT लावत असताना ना तुम्हाला ट्रिगर प्राईस नेहमी लावावी लागते. ट्रिगर प्राईस म्हणजे थोडक्यात स्टार्टर असतो, ठीक आहे, की जो स्टार्टर NSE BSEला सांगतो जाऊन की 500 रुपयाला पोहोचल्यानंतर भाई सूरजसाठी हा शेअर्स खरेदी करायचा आहे. त्यासाठी ट्रिगर प्राईस ही 10 पैसे 50 पैसे 1 रुपये 2 रुपये काहीही लावू शकता तुम्ही. ज्या प्राईजला तुम्हाला खरेदी करायचं आहे 500 रुपयाला त्याच्या आधीची प्राईस पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 500 रुपयाला खरेदी करायची तर त्याच्या आधी काय येईल, 499 रुपये 10 पैसे येईल, 499 रुपये 50 पैसे येईल, 499 रुपये 90 पैसे येईल. सगळ्या ट्रिगर प्राईस योग्य आहे. 499 लावली तरी ट्रिगर प्राईस योग्य होऊन जाणार. सो 499 लावली, ज्यावेळी हा 490 पासून इथं पोहोचेल 499ला, तेव्हा NSE BSE मध्ये नोटिफिकेशन जातं की सूरजला इकडे 500 रुपयाला बाय करायचं आहे. आणि जी लोक 500 रुपयाला ऑलरेडी खरेदी करायसाठी रेडी असतील, लाईनमध्ये असणार ना लोक भरपूर सारे, ते सोडनो, तर त्या लाईनमध्ये तुम्हाला नेऊन इथं उभा केलं जातं. मग जसा 500 रुपयाला पोहोचेल त्या सगळ्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला लागणार. ट्रिगर प्राईस समजले का सगळ्यांना, का युजफुल आहे ती, येस ऑर नो? मग समजा आता ट्रिगर प्राइस समजा 490चा ट्रेड आहे आणि मी ट्रिगर प्राइस लावली 492, तरी बाईंग प्राइस सेम 500 रुपये. बाईंग प्राईसला बाईंग प्राईस 500 होणार तुमची, बरोबर. सो बाईंग प्राइस 500 आहे, पण मी ट्रिगर प्राइस लावली 492. आता जसं झिरोदाला मी सांगितलं की 492 झालं की तू BSEला किंवा NSEला इन्फॉर्म कर. मग 492 नंतर इन्फॉर्म करणार किंवा निर्णयाला 500 रुपयाला ऑर्डर घ्यायची आहे. येस. आणि समजा जर तुमच्या केसमध्ये तुम्ही 499 लावली होती, ठीक आहे, पण जर 499 रिचच नाही झाली, 495 राहिली, 496 बराच वेळ तिथेच राहिली, तर तोपर्यंत जोपर्यंत रिच होत नाही 499 तोपर्यंत झिरोदा BSEला सांगणारच नाही की सूरज 500ला शेअर विकत घेणार आहे म्हणून. म्हणजे ह्याचा तोटा हा आहे की लेट लावली तर मे बी आपण लाईन मध्ये सगळ्यात शेवटी असू शेअर्स घ्यायला, असं माझं अंडरस्टँडिंग आहे ट्रिगर प्राइस. बरोबर आहे. म्हणजे आधी लावली 492 रुपये लावली तर तुम्हाला थोडस एक घेण्याचे चान्सेस जास्त वाढणार, जास्त वाढणार, मिळण्याचे चान्सेस जास्त वाढणार. मिळायचे चान्सेस, अगदी बरोबर आहे ती गोष्ट, नो डाऊट.
बट तो 500 रुपयाला पोहोचल्यानंतरच येणार, ही गोष्ट कळाली ना तुम्हाला? हा ते करेक्ट आहे. 500 रुपयालाच येणार, फक्त आपल्याला मिळणार की नाही आणि हा, कधी म्हणजे- मिळणार, आधी मिळणार की नंतर मिळणार. हा जो नंबर आहे तुमचा इथे येणारा तो कुठेतरी इथे येणार असा. बरोबर, हा, that's right. इथं जे तुम्हाला उभा करणार ते थोडंसं पुढे येऊन इथं तुम्ही येणार लाईनमध्ये, थोडंसं पुढे येणार. म्हणजे बाय प्राइस आणि ट्रिगर प्राइस चेंज असू शकते. चेंजेस पाहिजे. ओके. म्हणजे बाय प्राइस 500 आहे तर ट्रिगर प्राइस 495 पासून तुम्ही लावू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी. 495, 496, 499 जे पण तुम्हाला योग्य वाटणार. ओके. आता ती जर 500 रुपयाच्या वरती असेल तर तो ऑर्डर घेणार नाही, हे लक्षात घ्या. की मला 500ला बाय करायचं आणि मी ट्रिगर प्राइस लावतोय 502, हेच बसत नाही. झिरोदा एरर दाखवणार, हा. ऑर्डर प्लेसच करणार. ऑर्डर प्लेसच नाही करत, एरर दाखवतो तो. ठीक आहे, तुम्हाला ते करून दाखवतो मी इथे. मी काय तुम्हाला सांगत आहे ते करून दाखवतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्या, राईट. मग आपल्याला सगळ्या मग हँड्स ऑन होणार आपण त्या गोष्टीवर ट्रेडिंगसाठी सुद्धा. ठीक आहे, आता समजा NTPC आहे, GTD करतो मी. बंधन बँक करूया ना आपण, चला बंधन बँक करूया. बंधन बँक GTD. ठीक आहे, ट्रिगर प्राइस समजा लावली मी. आता मला बाय करायचं आहे एक्झाम्पल 470 रुपयाला. 460 चालू आहे ना, मला बाय करायचं 450ला. अजून खाली आला तर मला बाय करायचं आहे. तो ट्रिगर मी इथं, आता इथं बघा 2 दिसतात तुम्हाला, ट्रिगर प्राइस दिसते आणि खाली प्राइस दिसते. 248 चालू आहे सर. हां, प्राइस दिसते बघा आणि ट्रिगर प्राइस दिसते सगळ्यांना. सो ही प्राइस म्हणजे काय आहे की ज्या प्राइसला तुम्हाला खरेदी करायचं आहे, अरे कुठे गेला, ज्या प्राइसला खरेदी करायची आहे ती प्राइस तिथे टाकायची असते. आणि ट्रिगर प्राइस म्हणजे जे तुम्हाला आता सांगितलं मी. सो समजा मी प्राइस टाकतो इथे 240. ठीक आहे, 240ला मला बाय करायचं आहे, तर त्याची ट्रिगर प्राइस किती असायला पाहिजे हो? 239 किंवा 248. 229 किंवा 200. समजा मी 239 टाकली आणि क्रिएट केला. काय झालं? हा, क्रिएट GTD. एक मिनिट थांबा. खाली येणार 39. एक मिनिट गेला. हा, बंधन बँक क्रिएट GTD. समजा मला एक मिनिट वरच्या प्राईसचं तुम्हाला दाखवतो. समजा इथं मला बाय करायचं आहे 270 रुपयाला. 272 रुपये टाकून बघा आपण. 272. अरे काहीतरी मिस्टेक दाखवा लागला. आता इथं बघा मी मिस्टेक का बोलते तुम्हाला की मॉडिफाय 270 टाकले आणि ट्रिगर प्राइस टाकले 272. ठीक आहे, ह्यानी एरर दाखवायला पाहिजे होती. इथे लक्षात सगळ्यांच्या? एरर दाखवत नाही सर. हा, एरर दाखवत नाही. सो असा कधीतरी ग्लिच येतो. तुम्हाला मी स्टॉप लॉसच्या वेळी सांगतो की कशी एरर येते म्हणून. सो आता ह्या ॲपमध्ये ना ह्याला ग्लिच यायला लागला असं समजून चला. ठीक आहे, स्टॉप लॉसच्या वेळी तुम्हाला गोष्ट कळली. बट GTD समजलंय का सांगा आता? येस. GTD समजलं तुम्हाला सगळ्यांना? ते GTD आपण कुठं लावलं ते कसं दिसतंय? काय म्हटलं? GTD लावलेले आहेत कुठं ते कुठं दिसतं आपल्याला? हा, आता ती लावलेली दाखवत तुम्हाला. ऑर्डर मध्ये. येस, ऑर्डरमध्ये जायचं आणि GTD दिसते बघा इकडे. ठीक आहे, ऑर्डरमध्ये तुम्हाला ओपन, एक्झिक्युटेड, GTD, IPO दिसतात. ठीक आहे, सो इथं GTD मध्ये जाऊन बघणार मी माझ्या ऑर्डर लागले का नाही ते. ठीक आहे, आता ही समजा ऑर्डर लागलेली असेल तर मॉडिफाय करता येते, डिलीट पण करता येते. समजा या 2 ऑर्डर लागलेत माझ्या GTDच्या, तर याच्यावर क्लिक करायचा. ऑर्डरमध्ये येऊ ना, वॉचलिस्टमध्ये नाही, ऑर्डरमध्ये येऊन इथं क्लिक करायचा आणि इकडे मॉडिफाय किंवा डिलीटचा ऑप्शन येतो तुम्हाला. मॉडिफाय म्हटलं तर तुम्ही हे चेंज करू शकता, इथं मॉडिफाय करू शकता. आणि डिलीट बोलला तर डिलीटचा डिलीट. क्लिअर आहे सगळ्यांना? ही पण डिलीट करतो. येस ऑर नो? GTD सेल करताना, GTD लावताना सेलिंगच्या वेळी GTD साठी स्टॉप लॉस आणि ते नाही लावता येणार ना आपल्याला दोन्ही ऑप्शन्स मध्ये?
हां आता ते सेलचं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता माझ्याकडे इथं एक आहे. ठीक आहे, बी एस सी आहे या प्रोफाईलमध्ये ना, बी एस सी आहे. ठीक आहे, बी एस सी 10 क्वांटिटी. तर ह्या मला समजा जी टी टी थ्रू सेल करायचं आहे. ठीक आहे, सो इथं मी क्लिक करणार. ठीक आहे, आता ह्याला जी टी टी लावतो मी. ऑलरेडी माझ्याकडे होल्डिंगमध्ये आहे हा. ठीक आहे, तो जी टी टीनं कसा विकायचा ते दाखवत आहे. जी टी टी बायसाठी आपल्या सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? येस. ठीक आहे, एक मिनिट. लेक्चर चालू आहे. लेक्चर चालू आहे. ठीक आहे, सो आता इथं सेल कसा करायचं ते दाखवतो तुम्हाला मी. इकडे क्रिएट जी टी टी. आता इथं बघा सेलचा ऑप्शन येतो इथे. हा बायचा होता मागाशी, आता इथं ऑटोमॅटिक सेलचा आलाय बघा. परत इथं दाखवतो मी. क्रिएट जी टी टी म्हटलं ना तर डायरेक्ट सेलवर क्लिक होऊन आलाय तो, बिकॉज ऑलरेडी माझ्याकडे बाय केलेला आहे म्हणून. आणि ओ सी सी म्हणून ऑप्शन आला बघा. ओ सी ओ आणि सिंगल. हे नीट समजून घ्या. आता सिंगल म्हणजे काय सांगत आहे? हा सिंगल म्हणजे की तुम्हाला फक्त विकायचं आहे. ज्या पण प्राइस तुम्ही लावणार त्या प्राइसला विकायचं आहे. आणि ओ सी ओ म्हणजे काय की तुम्ही याच्यामध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही लावू शकता. फरक लक्षात येतोय का? सिंगलमध्ये फक्त टार्गेट लावू शकता तुम्ही, आणि सेलसाठी 2 ऑप्शन ओपन होतात ना, सिंगल आणि ओ सी ओ ट्रिगर टाईपमध्ये. तो सिंगल केला तर तुम्ही टार्गेट लावू शकता, आणि ओ सी ओ केला तर स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही लावू शकता. ओके, आता कसं लावायचं? ट्रिगर प्राइस तुम्हाला सांगितली. टार्गेटसाठी पण ट्रिगर प्राइस येते आणि स्टॉप लॉससाठी सुद्धा ट्रिगर प्राइस येते. आता याची बाईंग पोझिशन किती आहे बघा माझी एकदा. 936 रुपयाला बाय केलेलं आहे मी. ठीक आहे, 1396 चालू आहे. 49% रिटर्न दिला आहे यांनी. ओके, सो इथं समजा इकडे मी जी टी टी केला रुपयाला, म्हटलं 936 रुपयाला. ठीक आहे, आता हा 1370 चालू आहे ना, 1397 चालू आहे. समजा मी तो स्टॉप लॉस लावतो 1327 वर. तिने दिलाय तो स्टॉप लॉस. ठीक आहे, बरं चला मी 1320 करतो. 1320. आता स्टॉप लॉससाठी तुम्हाला थोडंसं इथं क्लिअर करतो. तर बघा आता हे रफ करतो. इथं चालू किती आहे? हा 1314 रुपये शेअरची प्राइस चालू आहे. हे इथं लक्ष द्या नीट. ही स्क्रीन दिसते काय? मी ड्रॉ करत आहे ती नाही दिसत आहे काय? नाही दिसत सर. दिसत नव्हती, आता एक मिनिट. आता एक मिनिट थांबा. स्टॉप लॉससाठीच्या ट्रिगर प्राइसचा तुम्हाला विचार सांगतोय मी कसा असायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, 1400 रुपये प्राइस चालू आहे इथं. आता तुमचा स्टॉप लॉसचा विचार काय असतो की हा जर खाली आला 1390 रुपयाला. ठीक आहे, 1380 रुपये पकडतो मी. 1380 रुपयाला आला तर माझा काय होऊ दे? स्टॉप लॉस असू दे. येस ऑर नो? आणि हा जर इथून 1500ला गेला, 1500ला, तर माझा काय असू दे? टार्गेट. बरोबर बोलतोय मी? येस सर. हां, ओके, डन. ठीक आहे, सो आता एस एल लावत असताना ट्रिगर प्राइस काय लावायला पाहिजे सांगा तुम्ही आता? एस एल म्हणजे स्टॉप लॉसला पण ट्रिगर प्राइस लावायला लागते. इथं कुठेतरी ट्रिगर प्राइस लावायला पाहिजे. टार्गेटला पण इथं कुठेतरी ट्रिगर प्राइस लावायला पाहिजे. तर एस एलची ट्रिगर प्राइस काय असेल? 1375 पर्यंत. 1375 पण ट्रिगर प्राइस लावायला पाहिजे. येस, एक नंबर, व्हेरी नाईस. 1375 रुपये ट्रिगर प्राइस, आणि टार्गेटसाठी 1495 वगैरे लावायला पाहिजे. येस ऑर नो? सगळ्यांना समजले का? येस. येस माने साहेब. हॅलो सर. सध्या आपण फक्त इक्विटी बघतो, राईट? हा, हॅलो सर. हा बोला माने साहेब. अहो सर, स्टॉप लॉस 1380 लावला आहे आणि ट्रिगर 1375 लावला. स्टॉप लॉस उडणारच की, आणि मग ट्रिगर दाखवून का उपयोग? नाही, इथं लक्ष द्या की स्टॉकची प्राइस 1400 पासून अशी खाली 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 येते. बरोबर? ही पहिल्यांदा हिट करणार 1375 रुपयाला.
बरोबर. अहो 1380 स्टॉप लॉस लावलाय आपण म्हणल्यावर. हा मग 1380 75 76 77 78 1980 बरोबर आहे. सॉरी 1300 स्टॉप लॉस होणारच ना तिथं. प्लॉट लावताना 1385 चा. हा ट्रिगर 85 ला लावा पाहिजे. विचार करा, अजून जरा विचार करा काय योग्य आहे काय नाही. मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही विचार करून सांगा. नाही सर 1375 लावायला पाहिजे ना. 1375 पण आल्यावर झिरोदा याला हे करणार माने साहेब अगदी बरोबर. माने साहेब तुम्ही कन्फ्यूज झाले. सगळ्यांनी माईक म्यूट करा. माने साहेब कन्फ्यूज झाले. इथे लक्ष द्या, तुम्ही फक्त लक्ष द्या माने साहेब. ही स्टॉकची प्राइस 1400 वरून 1399 1395 1390 1380 येईल बरोबर. मग 1380च्या वरचा लावायला पाहिजे. माने साहेबांचं बरोबर आहे, आपण सगळे कन्फ्यूज झालोय. 1385 बरोबर आहे. हा 1385 75 नाही 85 पाहिजे. येस सर बरोबर. बरोबर. तसं नाही पण आपण सर ट्रिगर प्राइस लावतोय ना. हा ट्रिगर प्राइस लावतोय. ट्रिगर 1300 प्राइस 1375 लावल्यावर आपलं काय होणार. झिरोदा बीएससी सांगणार बाबा 1375 ला एवढे 100 क्वांटिटी बट मला 1380 ला विकायचं आहे ऑर्डरला घेणारच नाही, ऑर्डरच घेणार नाही. 1375 ट्रिगर प्राइस लावली ना तर ऑर्डरच घेणार नाही. झिरोदा ऑर्डरच घेणार. आता इथं मी तुम्हाला ना ते लावून दाखवतो, मी तुम्हाला आयडिया क्लिअर होणार सगळ्यांना. ठीक आहे. बट स्टॉप लॉस सेल साठी लावतोय ना आपण. हा सेलसाठी. मग 1380 रुपयेच्या आधीचे ज्या प्राईज असतील 1379 1377 सॉरी 1381 1382 1383 वगैरे ह्या आधीच्या सगळ्या प्राईस ट्रिगरसाठी युजफुल होणार. इथं मी करंट प्राइस किती चालू आहे मग ती विंडो घ्या सर आत्ताची. तुम्हाला इथं दाखवतो मी. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, सगळ्यांना स्क्रीन दिसते मोबाईलची. इथं मी JTT लावतो, क्रिएट JTT. 1398 रुपये 1328 रुपये स्टॉप लॉस इथं लावायचा आहे मला. समजा 1320 रुपये. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा वरची ट्रिगर प्राईस पाहिजे. जर समजा मी पुढची लावली तर हा ऑर्डरच घेणार नाही बघा. अरे यार इकडे ह्या ॲक्च्युली JTTचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी स्टॉप लॉस शिकवतो, मी तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. एक मिनिट थांबा, JTT कॅन्सल करतो. JTTचा आहे ना यांचा काहीतरी ग्लिच आहे हा, त्यामुळे असं दाखवतो. तुम्हाला एक नॉर्मल शेअर्स खरेदी विक्री दाखवतो. मी तुम्हाला JTTची ऑर्डर कळेल. NTPCच करतो मी. ठीक आहे. NTPC समजा आपण JTT थोडासा बाजूला ठेवूया, नॉर्मल बाय सेलवर येऊया आपण. ठीक आहे. बाय किंवा सेल कसं करतात इंट्राडे स्विंग ट्रेडिंगसाठी वगैरे ते दाखवतो मला. ओके. बाय करायचं मला काय करतोय मी पुन्हा एकदा सांगतोय. JTT थोडंसं बाजूला ठेवूया, सेपरेट आपण बाय सेल कसं येस करायचं. सर येस सर. हां ठीक आहे. NTPC मला समजा बाय करायचं आहे नॉर्मल इंट्राडेसाठी. ठीक आहे. मी इथे येणार NTPC वॉचलिस्टमध्ये ॲड केलं आहे. NTPC बाय करणार. ठीक आहे. तोच घ्यायची सर बंधन घेऊया. चला बंधन. ठीक आहे. मला बाय करायचं आहे. ओके. आता इथं बघा वरती बंधन बँक NSE BSE तुम्ही इथं पण चेंज करू शकता. इथे NSE आणि BSE नीट टॉपला बघायचं. सगळ्यांनी चेंज करत आहे मी. BSE चेंज केलं की खालचा BSE सिलेक्ट केला तर रेग्युलर EMO आणि आईस बग दिसते मला. बरोबर. रेग्युलर EMO आणि आईस बग. NSE केला मी NSE तर रेग्युलर कवर EMO आईस बग. समजत आहे का सगळ्यांना वेगवेगळे इथे दिसते ते. येस सर येस. ओके. सो पहिला आपण रेग्युलर समजून घेऊया. रेग्युलर समजलं तुम्हाला की पुढच्या सगळ्या ऑर्डर तुम्हाला या समजणार नक्की काय आहेत म्हणून. ठीक आहे. समजा बंधन बँकची एक क्वांटिटी मला बाय करायची आहे. क्वांटिटी येते इथं, प्राईस येते. प्रोडक्ट बघा इंट्राडेचाच सिमिलर वर्ड बोलला जातो MIS म्हणे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. ते तुम्हाला ते मार्जिन देतात आणि इंट्राडेमध्ये स्क्वेअर ऑफ करावी लागते. दॅट्स वाय MIS बोललं जातं किंवा सिम्पल इंट्राडे सुद्धा नाव आहे त्याचं. नंतर लॉंग टर्मचा सिमिलर वर्ड आहे CNC म्हणे कॅश अँड कॅरी. त्याचा फरक काय आहे तो समजा इथं मी 100 क्वांटिटी टाकल्या. ठीक आहे.
100 क्वांटिटी टाकल्या आणि मी इंट्राडे सिलेक्ट केला. इंट्राडे इथे तुम्हाला दिसत आहे इंट्राडे. तर खाली प्राईस बघा किती रुपये लागते. स्वाईप टू बायच्या वरती बघायचं आहे. किती लागत आहे तुम्हाला 4,972 रुपये. येस. आणि तेच जर मी तेच जर प्रॉडक्ट मी लॉंग टर्म सिलेक्ट केला ना, लॉंग टर्म, तर मला किती रुपये लागत आहेत. 24,870 रुपये लागत आहेत. जी करंट प्राईस चालू आहे 248 रुपये 70 पैसे गुणिले 100 म्हणजे 24,870 रुपये मला परचेस तेवढे पैसे लागणार लॉंग टर्म घ्यायचे असेल तर. कॅश अँड कॅरी म्हणजे सगळे पैसे देऊन मला खरेदी करायचं आहे. आणि इंट्राडेमध्ये किती रुपये लागतात. फक्त इंट्राडे मी सिलेक्ट केला आणि स्वाईप टू बायच्या वरती बघणार तुम्ही फक्त 4,974 एवढे कमी पैसे लागतात. बिकॉज त्यांनी मला मार्जिन दिले वरच्या सगळ्या पैशाचं. दॅट्स वाय कॉल्ड ए MIS मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. प्रोडक्ट समजलं सगळ्यांना. येस ऑर नो. येस सर. येस. त्यानंतर टाईपमध्ये बघणार आपण. टाईपमध्ये मार्केट आहे, लिमिट आहे, SL आहे आणि SLM आहे. मार्केट, लिमिट, SL आणि SLM. ठीक आहे. मार्केट म्हणजे काय की आत्ता जी सध्या प्राईस चालू आहे समजा ते बारकाईने लक्ष द्यायचं ते विंडोवर. तुम्ही तुमच्याकडे करत असाल तर थोडंसं बाजूला ठेवा आणि इथं बारकाईने लक्ष द्या. आणि करत असाल तरी जे सांगतो त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या की मार्केटवर क्लिक केल्यानंतर ना क्वांटिटीच्या बाजूचा जो प्राईसचा बॉक्स आहे तिकडे काहीच करू शकत नाही आपण. ब्लँक येतो तो. म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना की आत्ता जी करंट प्राईस चालू आहे 248 रुपये 60 पैसे त्या करंट प्राईसला मी स्वाईप टू बाय केला की बाय होऊन जाणार लगेच. क्लिअर आहे सगळ्यांना. करंट प्राईसला बाय करायचं म्हणजे मार्केट प्राईसला मला बाय करायचं आहे. समजा मी लिमिट सिलेक्ट केला. लिमिट हे लिमिट सिलेक्ट केलं ना तुम्हाला ज्या प्राईसला बाय करायचं आहे. समजा आता 248 रुपये 60 पैसे चालू आहे आणि तुमचं म्हणणं आहे की तो 245 रुपयाला आल्यानंतर बाय करायचं आहे मला. तर ती प्राईस टाकायला तुम्हाला इथे चान्स देतो हा. कधी लिमिट सिलेक्ट केल्यानंतर. लिमिटचा अजून एक फायदा असा असतो की तुम्ही समजा ऑलरेडी शेअर्स खरेदी केला आहे. एक्झाम्पल किंवा 248 रुपयालाच खरेदी केला आहे तुम्ही आणि तो तुम्हाला विकायचा आहे 254 रुपयाला टार्गेटला. तर तुम्ही इथं लिमिट सिलेक्ट करायचं. टार्गेट लावायसाठी सुद्धा लिमिटचा उपयोग होतो. लिमिट सिलेक्ट करायचं आणि इथं ती प्राईस टाकायची आणि स्वाईप टू बाय किंवा सेल बोला ती ऑर्डर प्लेस होते. हे तुम्हाला एक करून दाखवतो मी. तर समजा मी सिंगल एक क्वांटिटी घेतो आणि लिमिट प्राईस टाकतो 240 रुपये. ठीक आहे. 240 रुपये टाकले मी लिमिट प्राईस आणि स्वाईप टू बाय करतो. बाय करून दाखवतो तुम्हाला मी. स्वाईप टू बाय केला मी. काय झाली प्लेस 1 बंधन बँक प्लेस झाली. ही प्लेस झालेली ऑर्डर कुठं दिसणार तुम्हाला इथं ऑर्डरमध्ये. आणि ऑर्डरमध्ये सुद्धा ओपन एक्झिक्युटेड आहे. सो ओपनमध्ये दिसणार कारण का की 240 ही प्राईस आलेली नाही त्यामुळे ती ओपन आहे. तर 248 चालू आहे करंट प्राईस. जेव्हा 240ला येईल तेव्हा ती ऑटोमॅटिक बाय होणार. येस. क्लिअर आहे इथंपर्यंत सगळ्यांना. येस सर. इथं टार्गेट लावायची ट्रिगर लावायची गरज नाही ना सर. इथं ट्रिगर लावायची प्राइस गरज नसते. नसते. इथं लावायची गरज नसते. आता मी तुम्हाला एखादा शेअर्स ना हा बंधन बँकच चला हा बंधन बँकच काय करतो मी वॉचलिस्टमध्ये बंधन बँक बाय करतो आता. ठीक आहे. नॉर्मल मार्केट प्राईसला बाय करतो. आता बाय करणार मी मार्केट प्राईसला. त्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं हे दोन्ही शिकवणार. ओके. आता मार्केट प्राईसला मी स्वाईप टू बाय केला तर ऑर्डर कंप्लीट झाली. आता ही कंप्लीट झालेली ऑर्डर कुठे येते बघा एक्झिक्युटेडमध्ये येणार. ओपनमध्ये ती आहे ती चालू आहेच. एक्झिक्युटेडमध्ये इथे येणार की काय दिसतं बघा तिथं पण बाय 1 बंधन बँक खाली दिसतं. NSE मध्ये बाय केलं आहे तुम्ही. किती टाईमला बाय केला आहे टायमिंग दिसते तुम्हाला 13:27. ऑर्डर कंप्लीट झाले. ॲव्हरेज प्राईस कारण तुम्हाला असं दिसणार नेहमी ॲव्हरेज प्राईस. कारण 100 क्वांटिटी खरेदी केल्या किंवा 500 खरेदी केल्या ना सगळ्याच एकाच प्राईजला बाय होत नाहीत. मग ती 248 रुपये 50 पैशाला होईल. 248 म्हणजे तुम्ही 248 रुपये 50 पैसे चालू असताना स्वाईप केला तर मागे पुढे 10-20 पैसे ती होत असतं म्हणून ती ॲव्हरेज प्राईस येते. ठीक आहे. नंतर खाली त्या ॲव्हरेज प्राईसच्या खाली दिसतं MIS आणि त्याच्यानंतर दिसतं मार्केट. ओके. म्हणजे मार्केटला खरेदी केला आणि MIS म्हणजे प्रॉडक्ट इंट्राडे आहे. आता हा बाय झाला आहे. ठीक आहे. आणि इथं दिसत आहे मला प्लस मायनस दिसत आहे. बरोबर दिसत आहे का सगळ्यांना. इंट्राडे कसा दिसला MIS. इंट्राडे MIS दिसणार. वरती दिसतं बघा इकडे MIS. आता इथं वाचून दाखवतो मी. क्वांटिटी 1 दिसते बंधन बँकच्या वरती बघायचं. क्वांटिटी 1 दिसते. ॲव्हरेज प्राईस खाली NSE दिसतं आणि वरती MIS दिसत आहे.
पण ते एमआय आपण सीएनसी मध्ये घेतला असणार ना, इंट्राडे मध्ये. इंट्राडे मध्ये घेतलाय तो, सीएनसी मध्ये खरेदी केला. सीएनसी वाला कसा दिसतो तेही दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, ओके ठीक आहे. आता हा जो खरेदी केलाय ह्याचं मला टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्ही सांगायचं. 248 रुपये 50 पैशाला खरेदी केलाय मी. आता ही विंडो 2 मिनटं बंद करतो. ठीक आहे, आणि लॅपटॉपची विंडो शेअर करतो. किती रुपयाला खरेदी केलाय म्हणलं मी? 248. हा, इथं प्राइस लिहितो मी 248. 248. ठीक आहे, 248 रुपयाला मी खरेदी केलाय. तर याचं मला तुम्ही टार्गेट सांगायचा आणि ह्याचा स्टॉप लॉस सांगायचा. ठीक आहे, टार्गेट माझं म्हणणं आहे 1% टार्गेट पाहिजे, 0.5% स्टॉप लॉस पाहिजे. टार्गेट सर 260 असू शकतं. 1% टार्गेट. इंट्राडे करतोय ना मी. 250. 250 ते 251. बरोबर, मी इथं हा, लिहितो 250 ते. 250. टार्गेट आला 250 आणि स्टॉप लॉस किती येणार? 247. 249. हा 247. 247 रुपये त्याचा स्टॉप लॉस येणार. ठीक आहे, आता स्टॉप टार्गेट लावताना काय आपल्याला ट्रिगर प्राइस लावायची गरज नाही. स्टॉप लॉस लावताना ट्रिगर प्राइसची गरज असते. मग त्यासाठी ट्रिगर प्राइस किती येणार सांगा? 247.5. 245 म्हणजे ह्याच्या खाली येणार ना ती. 200 247.5. बरोबर. 245 म्हणजे इथं खाली येऊन जाणार. ठीक आहे, सो इंट्राडे मध्ये आता एवढा छोटा स्टॉप लॉस लावलाय तर इथं लावताना मी 247 रुपये 10 पैसे लावणार. बरोबर, कारण वरून स्टॉक खाली येताना कसा येणार? 247 रुपये 90 पैसे, 247 रुपये 95 पैसे, 85 पैसे, 80 पैसे. बरोबर आहे की नाही? येस सर, येस. हां, आणि मग 247 रुपये 10 पैसे. म्हणजे ज्यावेळी इथं येईल त्यावेळी इथून NSE BSE मध्ये काय जाणार? कॉल जाणार की भाई इकडे सूरजने स्टॉप लॉस लावलाय, त्याला त्या लाईनमध्ये आणून उभा करणार. मग 247 ज्यावेळी रीच होईल ही प्राईस त्यावेळी ऑटोमॅटिक तो स्टॉप लॉस हिट होऊन जाणार. आता इथं तुम्हाला तो स्टॉप लॉस पहिला लावून दाखवतो, म्हणजे जे मागाचं राहिलेलं कन्फ्युजन आहे ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, विंडो अगेन शेअर करतो मी. आता हे शेअर करायला थोडा मध्ये टाईम येतो, जाऊन वेट करा थोडे. पवार साहेब समजत आहे का? आता तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल आयडिया इथं. ओके, आता ह्याला स्टॉप लॉस लावून दाखवतो तुम्हाला मी सगळ्यांना. ठीक आहे, इथं क्लिक करणार मी आणि स्टॉप लॉससाठी आता इथं बघा ॲड आणि एक्झिट येतं. आता हे कुठं करत आहे मी? पोर्टफोलिओ पोझिशनमध्ये करत आहे, वॉचलिस्ट किंवा ऑर्डरमध्ये नाही. ऑलरेडी शेअर घेतलाय. हां बरोबर, येस. आता इथं क्लिक करणार, ह्याच्यात ॲड आणि एक्झिट. ॲड म्हणजे काय की तुम्हाला एक क्वांटिटी घेतली, अजून 50 क्वांटिटी घ्यायची आहेत. ॲडवर क्लिक करा, अजून तुम्हाला बाय, आणि बायची विंडो नेहमी ब्ल्यू येते बघा, हे लक्षात घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, समजा मला आता एक्झिट, स्टॉप लॉस म्हणजे सुद्धा एक्झिटच असतं, टार्गेट म्हणजे सुद्धा एक्झिटच आहे. तो एक्झिट करणार मी. एक्झिटवर क्लिक केला मी आणि प्रॉडक्टमध्ये इंट्राडे ऑलरेडी सेट होऊन येणार तुम्हाला, कारण तुम्ही MIS मध्ये खरेदी केला आहे म्हणून. ते चेंज करायची गरज नाही. क्वांटिटी पण किती आता इथं एकच घेतले म्हणून एक दिसतं, 100 घेतले असते तर 100 दिसले असते ऑटोमॅटिक, बिकॉज ऑलरेडी तुम्ही तो खरेदी केला, विकायला लागले तुम्ही. आता ह्याच्यामध्ये SL क्लिक करणार मी, SL. ठीक आहे, तुम्ही SL काय ठरवलं सांगा तुम्ही. प्राईस मला किती रुपये पाहिजे विकायचा? प्राईस म्हणजे काय की कोणत्या प्राईसला ॲक्च्युअल विकायचं आहे तुम्हाला, तर ती प्राईस होती 247. येस सर, 247. हां येस. आणि त्यासाठी ट्रिगर विचार केलता मी, ट्रिगर केलेला 247.10 पैसे. हां बरोबर. आता जसं तुम्ही मगाशी निरंजन बोलले की 245 रुपये सर ट्रिगर पाहिजे, तर समजा मी इथं 245 रुपये टाकला ट्रिगर. ठीक आहे, हां, तर काय होतं बघा इकडे, ट्रिगर प्राइस शुड नॉट ग्रेटर दॅन प्राइस दिसत आहे खाली. ओके, दिसलं. रेड कलर मध्ये येतं बघा, ट्रिगर प्राइस शुड नॉट ग्रेटर दॅन प्राइस. म्हणजेच काय की ट्रिगर प्राइस जी आहे ती आपल्या प्राइसपेक्षा कमी पाहिजे. सो इथं मी टाकले हां 247 रुपये 10 पैसे. आता हे जर टाकल्यानंतर ऑर्डर प्लेस होणार आहे.
ओके, समजलं तुम्हाला? जी एरर दाखवते मगाशी बेर्डे साहेब पण बोलत होतो, मी पण बोलत होतो की एरर दाखवते, अशी एरर दाखवते ती. क्लिअर आहे सगळ्यांना? येस येस सर, येस सर. हां, आता ही ऑर्डर तर तुम्ही टार्गेट लावलंच नाही. टार्गेट लावणार ना आता. आता ही ऑर्डर पण प्लेस झालेली कुठं दिसणार मला? ऑर्डरमध्ये, ओपनमध्ये, एक्झिक्युटेडमध्ये नाही, ओपनमध्ये. क्लिअर आहे? ओके. आता ह्याचा पुन्हा टार्गेट लावूया आपण, बरोबर? हां, सो टार्गेटसाठी काय करणार मी? पुन्हा पोर्टफोलिओ पोझिशनमध्ये आलो आहे मी, बंधन बँकवर क्लिक करणार. टार्गेटमध्ये सुद्धा एक्झिटच व्हायचं आहे मला त्या ऑर्डरमधून. सो सिम्पली एक्झिटवर क्लिक करणार आणि टार्गेट लावायसाठी लिमिटचा विचार करणार मी. लिमिट, बरोबर? म्हणजे आता मला 249ला खरेदी केलं आहे मी ना, तर 200 किती रुपयाला खरेदी केला? 48. टार्गेट किती आहे आपलं? 51 की 50? 50 आहे सर, 50 आहे टार्गेट. सो मी ती प्राईस, टार्गेटची प्राईस इथे टाकणार 250. ठीक आहे, 250 प्राईस टाकणार आणि स्वाईप टू सेल करताना बघा इकडे फक्त चार्जेस लागतात, मला काय मार्जिन वगैरे लागत नाही, 16 पैसे चार्जेस लागत आहेत मला. ठीक आहे, सो स्वाईप टू सेल करणार मी आणि टार्गेट तुमचा आता सेट झाला. म्हणजे 250 रुपये जे पण आपण टार्गेट लावलं आहे, 247 रुपये, ते दोन्ही तुम्हाला इथं ऑर्डरमध्ये, ओपनमध्ये दिसणार. ही बंधन बँकची ऑर्डर कॅन्सल करतो मी, ती 240ला. आता ह्या 2 ऑर्डर आपल्याला लागलेत. कोणत्या कोणत्या? ही बंधन बँक, इथं बघा ट्रिगर पेंडिंग दिसतं तुम्हाला. ट्रिगर पेंडिंग म्हणजे तो स्टॉप लॉस आहे. येस ऑर नो? 247, 247.10. येस. आणि ओपन जी नुसती दिसते ते तुमचं टार्गेट आहे, 250 रुपये. क्लिअर होतं सगळ्यांना? या दोन्ही ऑर्डर लागून राहिलेत. जेव्हा पण स्टॉक इकडे रीच होणार तेव्हा या ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होणार. या चालू असू द्या, आपण पुढं बघूया. 248.50ला कुठे पण रीच झाला तर ते ऑर्डर हिट होतील. तर हिट झाल्यानंतर एक लक्षात घ्या, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि आहे. एका आपल्या स्टुडंटचा असा लॉस झालेला, सकाळी फोन आला 10:30 वाजता की सर ऑफिसला चाललो आहे आणि आज जवळपास 2,500 रुपये प्लस आहे, थँक्यू सो मच वगैरे असं म्हणून. म्हणलं एक नंबर, छान आहे म्हणलं. आणि संध्याकाळी परत 4 वाजता फोन आला की सर 1,500 मायनस झालो, कसं काय? मी परत ट्रेडच करायला नाही आणि असं कसं काय झालं आहे, असा त्यांचा फोन आलेला. ठीक आहे, मग त्यावेळी काय होतं तुम्हाला ते सांगतो कशामुळे झालं. मग त्यांचे मी ऑर्डरचा फोटो वगैरे मागून घेतला. तर काय झालेला सीन त्यांचा की 248 रुपये 50 पैशाला त्यांनी खरेदी केला, एक्झाम्पल हेच घेऊया आपण. आणि त्यांच्या टार्गेटकडे म्हणजे 250कडे पोचला पण तो. ठीक आहे, बट 250ला पोचला, त्यांना प्रॉफिट झाला 1,500-2,000 रुपये जे पण असेल. आणि दुसरी जी त्यांनी स्टॉप लॉसची ऑर्डर जी लावलेली ती तशीच राहून गेली. काय म्हणतोय मी की ती त्यांनी अशी इथे येऊन कॅन्सल केली नाही, ती मॅन्युअली कॅन्सल करावी लागते. जर समजा तुम्ही असं केलं नाही तर काय होतं की ऑर्डर परत, तो जो स्टॉक आहे तो परत 247 रुपयाला आला. ठीक आहे, आणि 247ला आल्यानंतर त्याला काय वाटतं त्याच्या सॉफ्टवेअरला की भाई यांनी आता हा एक्झिट म्हणजे सेल आहे ना, हा एसएल म्हणजे पण सेलच आहे, तर तो ॲज अ शॉर्ट सेल म्हणून घेतो तो. समजते तुम्हाला? हा, ओके. हा, सो तो शॉर्ट सेल म्हणून म्हणजे तो घेतो. ऍक्टिव्हच राहत होतो, आम्ही हे केलेला ऍक्टिव्हच राहत होतो, हा, ऍक्टिव्हेट होत नाही तो. येस, शॉर्ट सेल म्हणून राहतो. आणि पुन्हा तिथून मग तो स्टॉक 247 रुपयाला शॉर्ट सेल होतो. मग तिथून खाली पडला तर ठीक आहे, ते नशिबाचा खेळ आहे. मग खाली पडला तर प्रॉफिट होईल, तिकडून परत वरती वाढला तर तो मायनस होणार, बिकॉज तुम्ही शॉर्ट सेल केला आणि स्टॉक वाढायला लागला तर मायनस होणार. दॅट्स वाय त्यांना त्या दिवशी लॉस झाला होता, राईट? म्हणून एखादी ऑर्डर झाली तुमची कंप्लीट, स्टॉप लॉसची असू दे किंवा टार्गेटची असू दे, दुसरी जाऊन एकावेळी दोन ऑर्डर त्यांनी टाकल्या होत्या, एक सेलची आणि एक बायची. नाही, बाय केला त्यांनी, जसं आपण आता काय केलं बाय केला तर बंधने मग 2 ऑर्डर कुठल्या टाकल्या होत्या? मग 2 ऑर्डर ते त्यांनी एसएल टाकल्या. आणि एसएलएम लावलेलं ना, हा, ते एसएलएम ची ऑर्डर त्याची पास झाली, मग एसएल राहिला. 2 ऑर्डर त्यांनी टाकल्या, तसं नाही. 2 ऑर्डर त्यांनी टाकल्या, एक टार्गेट. जसं इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, टार्गेट, बरोबर. 248 रुपयाला खरेदी केला मी, 250 रुपये मी टार्गेट लावले, बरोबर. आणि दुसरी ऑर्डर टाकली मी स्टॉप लॉसची 247 रुपयाची. येते लक्षात? येस सर. मग दोन्ही पण ज्या ऑर्डर आहेत त्या टार्गेट सुद्धा सेलच आहे आणि स्टॉप लॉस सुद्धा सेलच आहे. नाही, ते समजलं, फक्त त्या
दोन ऑर्डर आल्या कशा मला ते समजलं नाही. हे मला लक्षात आलं की ती जी दुसरी ऑर्डर आहे ती ट्रिगर पॉईंट वाली, ट्रिगर पेंडिंग वाली ती तशीच राहिली आणि ती ऑटोमॅटिकली सेल झाली आणि नंतर स्टॉक वाढला आणि त्यामुळे ते निगेटिव्ह मध्ये गेला. ती स्टोरी कळली. पण दोन ऑर्डर कशा झाल्या, एक 250 ला रीच झाल्यावरती त्याला प्रॉफिट झालं, पण दुसरी पेंडिंग कशी राहिली ती मला कळलं नाही. हा, आता ही पेंडिंग आहे ना, इथं यांचा काय विषय आहे, ह्या 2 ऑर्डर तुम्हाला दिसत आहेत आता बेडे साहेब, बरोबर. हा, तर बरोबर. 250 ची त्यांना प्रॉफिट झाली. मग ही दुसरी जी ऑर्डर आहे ही स्टॉप लॉस वाली ऑर्डर, हा, ती पेंडिंग राहिली ना, कारण स्टॉक तिकडे न येता तो वरती वाढला म्हणून प्रॉफिट झाला. ओके ओके. बरोबर. आता मग तो 250 ला पोहोचला, प्रॉफिट झाला त्यांना, आणि 250 पासून परत तो खाली 247 ला आला, जिकडे माझा स्टॉप लॉस होता. स्टॉप लॉस होता. आणि मग स्टॉप लॉस म्हणजेच तो शॉर्ट सेलच आहे ना. बरोबर. म्हणजेच त्याने पण 2 ऑर्डर टाकल्या होत्या ना. हा, त्यांनी पण 2 अशा ऑर्डर टाकलेले जे आता इथं दिसत आहेत तुम्हाला. क्लिअर झाले. पण 2 ऑर्डर कशा तरी टाकल्या? तो थोडा प्रॉफिट मध्येच हा, राहिला. आता तुमचा विचार कसा आहे माहिती आहे का बेडे साहेब, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 2 टाकू शकत नाही आपण. हा. ही अरे काय झालंय, फुगे कसे काय आले माझ्या इथे, कोण कोणतरी फुगे दिले असणार, कोणतरी पाठवले असणार. पाठवतात काय ते. ओके. सो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ना, एकतर टार्गेट लावू शकतो किंवा एकतर स्टॉप लॉस लावू शकतो. हा हा. इक्विटी मध्ये दोन्ही करू शकतो. इक्विटी मध्ये तर आपण काही करू शकतो, मतलब एनी टाइम बाय, एनी टाइम सेल, Yes, दॅट yes, इज yes. ओके. त्यामुळे समजलं, आता तुमचं- समजलं. नाही आता त्यामुळे नाही, मी तुम्हाला जे विचार तुमच्या- करत होतो ते ऑप्शनचा विचार करत होतो. भावना पोहोचल्या मला. म्हणजे अजून पण भावना त्या कनेक्टेड आहेत. येस येस येस. ओके, डन. आता क्लिअर झालं सगळ्यांना एक गोष्ट की का त्यांचा लॉस झाला वगैरे. इट्स ओके. तर आपण परत पुढे जाऊया. ठीक आहे. तर पुन्हा मी ना बंधन बँक मध्ये, जर मला ऑप्शनचं समजलं नाही हा, ते नंतर सांगा. हा, थोडं पुढे गेल्यानंतर लक्ष देणार, सांगणार मी ती हा, गोष्ट. ठीक आहे. ठीक आहे. आता बंधन बँक घेतलाय मी. आता एखादा शॉर्ट सेल करून बघूया आपण. ठीक आहे. शॉर्ट सेल कसा केला जातो तेही बघूया आपण. समजा NTPC नको, जरा मोमेंटवाला स्टॉक घेऊया. एमटार टेक्नॉलॉजी घेऊया आपण आज. 2300-2500 रुपयाचा मोमेंटवाला पाहिजे. किंवा अपोलो टायर बघूया कशी हे आहे. मला मायनस होताना ते प्लस झालेला कसा बघायला पाहिजे. ठीक आहे. एमटार टेक्नॉलॉजीच घेऊया आपण. समजा हा MTR टेक्नॉलॉजी आहे. इंट्राडेसाठी एवढा मोठा घेत नाहीत, बट शॉर्ट सेलमध्ये कसं प्रॉफिट होतं तुम्हाला दिसावं थोडं म्हणून मी करत आहे. प्रॉफिट होणार की नाही माहीत नाही, बट ते प्लस मायनस तरी तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो इथं मी जसं मगाशी बाय केला नॉर्मल, तसं इथे सिम्पली येऊन सेल करणार, म्हणजे शॉर्ट सेल करत आहे मी. ठीक आहे. सो शॉर्ट सेलसाठी इंट्राडे कंपल्सरी आहे. लॉंग टर्ममध्ये करूच शकत नाही तुम्ही शॉर्ट सेल इक्विटीमध्ये. एक स्टॉक तर घेतलाय. आवाज ब्लर होते, परत एकदा सांगा. ब्लर इको येत असेल. इको ते हे ॲप चालू केले ना त्यामुळे तसं होतं. ठीक आहे. सो आता इथे मी 2 क्वांटिटी करतो. 2 क्वांटिटी सेल करतो MTR टेक्नॉलॉजीच्या. आपण काय करत आहे, शॉर्ट सेल करत आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो प्रोसेस मी, की अगेन वॉचलिस्टमध्ये तो शेअर्स घेणार मी, असं ऑलरेडी आहे माझ्याकडे. MTR टेक्नॉलॉजीवर क्लिक केला. मगाशी मी बाय करायचा होता, बाय केला सिम्पल. आता मला शॉर्ट सेल करायचं आहे, सिम्पल सेल करणार. सेल करून मी इथं क्वांटिटी टाकतो 2. ठीक आहे. 2 क्वांटिटी टाकतो आणि इंट्राडेमध्येच करणार आहे ही गोष्ट. मार्केटमध्ये मला सेल करायचं, ज्या आहे त्या प्राईसला मला सेल करून टाकायचं आहे. तुम्ही इथं स्वाईप टू सेल, आता इथं बघा सेल करताना पैसे द्यावे लागतात. इथं स्वाईप टू बघा, 1000 रुपये द्यायला लागणार मला. 5000चे शेअर्स विकायला 1000 द्यायला लागत आहे. ठीक आहे. तुम्ही स्वाईप टू सेल केला, सिम्पल ऑर्डर कंप्लीट झाली. आता ही कंप्लीट झालेली ऑर्डर मला कुठं बघायला भेटणार, पोर्टफोलिओ पोझिशनमध्ये. आणि एमटार टेक्नॉलॉजी बघा दिसत आहे तुम्हाला, -2 रुपये 10 पैसे चालले. आता हे जरा बघून समजून घ्या नीट, की 2541 रुपये 80 पैशाला मी शेअर्स, काय होते माहिती का, चालू असेल ना ते दिसायलाच पाहिजे. त्यामुळे ना इको येतो. याचा इको कसा कमी करायचा समजलाच नाही मला आज. कुणाला काय आयडिया असेल तर सांगू शकता तुम्ही. पण दोन डिव्हाइस वरून जर कॉल चालू असेल ना तर तो इको येतो. हां, तसंच होते, त्यामुळेच तो इको येतो. मग एका डिव्हाइस वरून माईक बंद ठेवावं लागणार. ह्या डिव्हाइसचा माईक बंदच आहे. ह्याचा बंद करून बघू काय. आता येत नाही. आता इको येत नाही तुम्ही बोलल्यावरती. आता येत नाही ना. ठीक आहे. मोबाईलची पुन्हा विंडो शेअर करतो मी.
ठीक आहे. आणि इथे दाखवतो तुम्हाला ते एमटा टेक्नॉलॉजी आपण शॉर्ट सेल केलं आहे. शॉर्ट सेलमध्ये ज्यावेळी स्टॉक खाली पडत असतो त्यावेळी प्रॉफिट होणार, अदरवाईज मायनस होणार. सगळ्यांना क्लिअर आहे. तर 2541 रुपये 80 पैशाला मी शॉर्ट सेल केल्या 2 क्वांटिटी. 2541 पासून जसा खाली येईल, 41 पासून 2540, 2539, 38 वगैरे येणार, तेव्हा मला प्रॉफिटमध्ये दिसणार. अदरवाईज आता हा 2543 झाला आहे, म्हणजे जिथं मी शॉर्ट सेल केला आहे, विकला आहे, त्याच्यावरती वाढला आहे म्हणून 3 रुपये 60 पैसे मायनस दाखवत आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस और नो? येस. ओके. आता ह्या एमटारला पण आपण काय करूया, टार्गेट आणि स्टॉप लॉस लावूया. ठीक आहे. समजा सिम्पल मी याच्यावर क्लिक करणार, तर तुम्ही मला सांगा याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस. मी सांगतो तुम्हाला की 1% पाहिजे असं बोलतो मी तुम्हाला. 1% तर किती रुपये येईल? 2500 रुपयेचा स्टॉक आहे असं समजा. 1% टार्गेट, 1% स्टॉप लॉस. 1% सांगा दोन्ही. 25 रुपयाने वाढणार. हां, 25 रुपये प्लस किंवा 25 रुपये मायनस. सो 2540 रुपये चालू आहे, तर ह्याच्यामध्ये 25 म्हणजे 2565. 65 आणि 2540 रुपयाच्या खाली 20 रुपये, 20 म्हणजे 2515 रुपये त्याचा स्टॉप लॉस. स्टॉप लॉस. येस सर. बरोबर बोलते का चुकीचं आहे? चुकीचं आहे. येस सर. येस सर. चुकीचं आहे. स्टॉप लॉस खाली येणार, सॉरी स्टॉप लॉस वरती येणार ना? येस. स्टॉप लॉस वरती येणार, टार्गेट स्टॉप लॉस खाली येणार. येणार. हा, स्टॉप लॉस येणार short selling तो करतो. 15 रुपये, म्हणजे हा शॉर्ट सेलिंग करतोय ना आपण, बरोबर. हा. स्टॉप लॉस असा आहे ना, स्टॉप लॉस येणार तो 2540 वगैरे येईल. हां, आणि 25 ऐका बरोबर समजले. 2540ला मी शॉर्ट सेल केलाय, तो इथून पुढं 25 रुपये खाली म्हणजे 2514 रुपये टार्गेट येणार. हा, बरोबर. 2540 पासून खाली म्हणजे 2520 रुपये पकडतो मी. 2520 रुपये त्याचं टार्गेट. आणि जर वरती वाढायला लागला 2560 त्याला आला, तर 2550. हा, 2550 आपला स्टॉप लॉस होता. अगदी बरोबर. ठीक आहे. सो तेच इथे लावूया आपण. पहिला लावतो मी टार्गेट. आता इथं बघा एक्झिट बोलणार. ऑलवेज लक्षात ठेवायचं की एक्झिट करताना एक्झिटवर तुम्हाला आता शॉर्ट सेल केलाय म्हणून हा ब्ल्यू कलरमध्ये येतोय. ठीक आहे. सो एक्झिट बोलणार मी आणि इकडे लिमिट सिलेक्ट करतोय मी. लिमिट म्हणजे काय करतोय, टार्गेट सिलेक्ट करत आहे. सो माझं टार्गेट किती असणार, तर 2520 रुपये. 40 रुपयाला विकलाय, खाली 20 रुपये आला तर येस येस. हां. सो मी आता स्वाईप टू बाय बोलणार आणि माझं टार्गेट प्लेस झाले. क्लिअर? शॉर्ट सेलमध्ये Yes. सांगत आहे तुम्हाला. आता मी याचा स्टॉप लॉस लावणार आहे. सो पुन्हा एमट्रा टेक्नॉलॉजीवर क्लिक करणार, एक्झिट बोलणार. ठीक आहे. आणि टाईपमध्ये मग अशी लिमिट कशासाठी लावलं मी, टार्गेटसाठी. तर स्टॉप लॉस लावायचा आहे म्हणून SL वर क्लिक करणार. बरोबर. येस सो सर. येस. 240चा वरती गेला, 250, 55, 60 गेला तर मला लॉस होणार आहे. बरोबर. लॉस. त्यासाठी वरचा मी स्टॉप लॉस लावते. माझी इच्छा स्टॉप लॉसची 260 प्राइस इथं मी लिहिली आहे, 260 रुपये. राईट. 260 प्राइस लिहिली आणि ट्रिगर प्राइस किती लिहिणार आता मी, 61 लिहून चालणार नाही. नाही, बरोबर. ती त्याच्यावरती 49 जाते. किंवा बरोबर. तो ती 59 रुपये, 59 किंवा 58. प्राइस अशी खालून वर जाणार ना. येस. हां. तो आता समजा मी इथे 61 टाकली तर घेणारच नाही. तो काय सांगणार, शुड ग्रेटर दॅन ट्रिगर प्राइस. आला एरर. राईट. सो ती समजा मी इथं 59 किती रुपये लावला मी वरती, प्राइस 60 लावले, तर इथं 59 टाकणार मी. हे करणार तर प्लेस झाले. येस और नो? येस सर. क्लिअर आहे सगळ्यांना? तर येस. येस. पवार साहेब, माने साहेब. हा सर. येस. ओके. ठीक आहे. हे चालू राहू दे आता. यांचा विषय काय होतो तो. ठीक आहे. आता मी तुम्हाला लॉंग टर्मसाठी एखादा शेअर्स घ्यायचा असेल तर कसं विचार करणार, तर सिम्पल तशीच गोष्ट आहे. समजा मला एमटा टेक्नॉलॉजीज घ्यायचं आहे लॉंग टर्मसाठी. आता नॉर्मल छोटा स्टॉक घेऊया, पैसे अडकून ठेवायला नको. ठीक आहे. NTPC घ्यायचं समजा. NTPC लॉंग टर्मसाठी घ्यायचं आहे तर मी बाय बोलणार. लॉंग टर्मला आपल्याला सेलचा ऑप्शन नसतो, बाय बोलणार. आणि काय वेगळा प्रकार नाही याच्यामध्ये, फक्त लॉंग टर्मचा ऑप्शन सिलेक्ट करणार. आणि इथं मार्केटला सिलेक्ट करायचं. लॉंग टर्म घेताना लिमिट लावायची काही गरज नाही.
लॉंग टर्म सिलेक्ट करणार, CNC करणार. आता इथं बघा जेवढे पैसे पाहिजे तेवढे लागणार. स्वाईप टू बाय केला तुम्ही, बाय होऊन जाणार. ओके. आता हां, आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय सांगायची आहे तुम्हाला मला, एक मिनिट. SBI केला मी बाय करून. खाली इथं ना मोर एक ऑप्शन येतो, मोर. आता हे GTT तुम्हाला सांगितलंय स्टॉप लॉस टार्गेट, बरोबर. त्याच्या खाली टॅग येते आणि टॅगच्या खाली मोर येते, मोर. सर येतं मोदा. मोर दिसत आहे का सगळ्यांना? स्वाईप टू बायच्या वरती आहे बघा, सगळ्यांना दिसत आहे. ओके, डन. त्या मोरवर क्लिक केलं ना मी, खाली काय काय ऑप्शन येतात बघा. कधी आपल्याला युजफुल नसतात ते, ठीक आहे, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी तर युजफुल नाहीत, मे बी तुमच्यासाठी होऊ शकतात, पण काय आहे जो ऑप्शन ते समजून घ्या. हे कधीच तुम्ही उघडलं नसणार, आय नो. कुणाला माहिती आहेत काय ऑप्शन? माहिती आहे सर. व्हॅलिडिटी आपली चर्चा झाली आय थिंक याच्यावर, है ना? होय. ठीक आहे. सो व्हॅलिडिटी म्हणजे आपल्या मोबाईलची सिम कार्डची व्हॅलिडिटी असते, महिना, 2 महिने, 3 महिने. तशी इथं व्हॅलिडिटी सांगत आहे डेची, IOC आणि मिनिट्स. डे म्हणजे काय की एखादा स्टॉक समजा तुम्ही बाय करायसाठी ठेवला आहे, जसं मगाशी मी टार्गेट स्टॉप लॉस लावलेत, बरोबर. ते टार्गेट स्टॉप लॉस मला पूर्ण डेसाठी पाहिजे आहेत. डेमध्ये जे पण गोष्टी होतील त्या दिवसभरासाठी ती ऑर्डर ओपन पाहिजे आहे मला. तर त्यासाठी व्हॅलिडिटी डे ठेवायची असते. नेहमी तुम्ही डेज ठेवा असं माझं म्हणणं असतं. IOC म्हणजे काय? IOC म्हणजे इमिजिएट ऑर कॅन्सल. म्हणजे मी जसं ठेवणार तसं ते इमिजिएट पुढच्या 1-2 मिनिटात झाला तर ठीक, नाही तर कॅन्सल होऊ दे ऑर्डर जी पण मी लावली. त्यासाठी IOC असतं. आणि मिनिट्स म्हणजे काय, बाबा मी ऑर्डर लावली, आता ₹250 शेअर चालू आहे, 242ला मला बाय करायचं आहे, ठीक आहे. 250 चालू आहे, थोडासा खाली आला, 248ला आला की मला बाय करायचा असा माझा विचार आहे. पण ती पण कधी मिनिटात, पुढच्या 10 मिनिटात झाला तर ठीक, नाही तर मला नको. त्यासाठी मिनिट्सवर क्लिक केलं ना, खाली मिनिट इथे येतात बघा. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट. 15 मिनिट केला तुम्ही, जे पण मिनटं लावणार तुम्ही, तर इकडे तो 15 मिनिटात तुम्ही लावलेल्या ऑर्डरपासून 15 मिनिटं होईपर्यंत त्या प्राईजला आला तर ती एक्झिक्यूट होणार, अदरवाईज कॅन्सल होणार. म्हणजे आता हे जे जॉब करतात वगैरे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट काय आहे की मला कॉल आहे माझा अर्ध्या तासानंतर, तर अर्ध्या तासाच्या आतच सगळी माझी प्रोसेस कंप्लीट झाली तर ठीक, नाही तर त्यानंतर मला ट्रेडिंग करायचं नाही. त्यासाठी त्यांच्यासाठी हा ऑप्शन एक चांगला आहे व्हॅलिडिटीवाला. बट माझ्यासाठी मी नेहमी डे लावतो, ठीक आहे. डे व्हॅलिडिटी असते. हां, आता डिस्क्लोज क्वांटिटी म्हणजे काय की समजा तुम्ही 500 शेअर्स घेतलेत आणि तुम्हाला दाखवायचे आहेत 5000 घेतलेत म्हणून, ठीक आहे, असं पण चालते. असं पण असतं. सो दॅट्स वाय डिस्क्लोज क्वांटिटी त्यासाठी असते. बट कधी काय आपल्याला उपयोगाची नसते ती गोष्ट. त्यामुळे मोर ऑप्शनमध्ये व्हॅलिडिटी आणि डिस्क्लोज 2च गोष्टी येतात. ते काय गरज नाही असा विचार केला तर. क्लिअर आहे सगळ्यांना? तुम्हाला मी डिटेलिंग करत आहे सगळ्या ॲपचं हे. ओके. त्यानंतर रेग्युलर. आता हां, इथं मार्केट लिमिट आणि SL पर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजले अशी अपेक्षा करतो. येस ऑर नो? मग सर माझा एक प्रश्न आहे. हॅलो. तिथं आपल्या आपण ज्या वेळेला कुठल्या पण स्टॉक वरती क्लिक करतो आणि तिथं बाय आणि सेलचा ऑप्शन येतो बघा, आणि खालती ज्या शो दाखवतात ज्या प्राइस, म्हणजे किती जण ऍक्टिव्ह आहे, बायर आणि सेलर, त्यांनी ती बहुतेक क्वांटिटी शो केली आहे म्हणून तिथं दाखवत असेल ना ती. हां, म्हणजे शो करायला नसली तरी ऑटोमॅटिक दाखवणारच ते. म्हणजे समजा तुम्ही जर 100 क्वांटिटी खरेदी करत आहे तर ते ऑटोमॅटिक तिकडे 100 दाखवणार. ओके, ठीक आहे. ओके. सो सगळ्यांना हे मार्केट लिमिट आणि SL समजलं का? SLM सांगायचं आहे म्हणून विचारत आहे तुम्हाला मी. येस सर. येस. ओके. आता SLM म्हणजे काय समजून घ्या. SLM म्हणजे काय माहिती आहे का? स्टॉप लॉस, मार्केट स्टॉप लॉस. M म्हणे मार्केट. हा पण आपल्याला कधी यूज होत नाही. रिझन काय की तुम्ही हा ज्यावेळी लावताय, आता तुम्हाला लावून दाखवतो मी. ठीक आहे. सगळ्या इकडच्या ऑर्डर आहेत ना, ह्या ओपन ऑर्डर कॅन्सल करतो, ठीक आहे. किंवा बंधन बँक, आता कुठला मायनसमध्ये चालू आहे, बंधन बँक, ठीक आहे. बंधन बँकचा स्टॉप लॉस आपण हिट करूया. ते बंधन बँकची टार्गेटवाली जी ऑर्डर आहे म्हणजे जी ही कॅन्सल करतो, ठीक आहे, ही कॅन्सल करतो. एमटारचा असू दे. बंधन बँकचा ना स्टॉप लॉस लावला आहे, हा मॉडिफाय करतो मी. तुम्हाला हे पण समजेल की इथं मी कुठं आलो आहे बघा, हे ऑर्डरमध्ये आलो आहे, पोर्टफोलिओमध्ये नाही, तर ऑर्डरमध्ये आलो आहे.
ऑर्डरमध्ये ओपनमध्ये आलो, एक्झिक्युटेडमध्ये पण नाही, GTTमध्ये पण नाही, ओपनमध्ये आहे. मी इकडे ओपनमध्ये आलो आणि इकडे बंधन बँक मी टार्गेट स्टॉप लॉस लावला होता, तो इथं मॉडिफाय करतो. मॉडिफाय तर इथं मी SLM करणार. ठीक आहे, SLM केला मी आणि मॉडिफाय बोललं ना तर तो इमिजिएट कॅन्सल होऊन जाणार. तिथं दाखवतो बंधन बँक SLM 247 248.55 चालू आहे, बरोबर. आता जो ट्रिगर प्राईस आणि आपण याच्यात डिफरन्स जो ठेवला होता, तो डिफरन्स आहे ना, तो SLM मध्ये काय होतं की मार्केटला उडवून टाकतो तो. तर त्याच्या जवळपास आला ना, तो त्या त्या प्राईसची वाट बघत नाही. लक्षात येतो फरक तुम्हाला? समजा मी ट्रिगर प्राईस लावली आहे 245 रुपये 10 पैसे आणि स्टॉप लॉस लावला आहे 245 रुपये, बरोबर. तर SLMनं काय होतं की ट्रिगर प्राईस हिट झाल्यानंतर तो त्या स्टॉप लॉसपर्यंत येण्याच्या प्राईसची वाट बघत नाही. तो त्या मार्केटला जिथं पण तुम्हाला भेटणार तो उडवून टाकणार. SLMचा तो फायदा होतो. काय समजलं नाही सर. हे एसएल पेक्षा SLM म्हणजे काय रे, तुम्हाला SL मध्ये दोन्ही स्टॉप लॉस किंवा टार्गेट दोन्ही लावावं लागतं. SLM मध्ये फक्त टार्गेट लावलं तरी चालतं, होय ना तसं म्हणून? नाही, कन्फ्युजन व्हायला लागलं तुमचं. टार्गेट तर तुम्हाला सेपरेट लावायचंच आहे. त्याचा प्रश्न SL मधल्याच दोन गोष्टी सांगत आहे तुम्हाला, SL आणि SLM. ठीक आहे, SL मध्ये काय होतं की जी प्राईसला तुम्हाला ॲक्च्युअल विकायचं आहे ती प्राईस रीच झाली तर आणि तरच एक्झिक्यूट होणार. म्हणजे जसं समजा मला 250 रुपयाचा मी स्टॉप लॉस लावला आहे, तर त्याच स्टॉप लॉसच्या त्याच सेम प्राईसला तो विकला जाणार. आणि SLM म्हणजे काय, तुम्ही ट्रिगर प्राईस आणि स्टॉप लॉस याच्यामध्ये डिफरन्स असतो ना आपल्या, येस ऑर नो? हो, येस. येस. तो SLM मध्ये काय होतं की ट्रिगर प्राईस हिट झाली तुमची, समजा 250ला तुम्ही विकायला ठेवले, स्टॉप लॉस लावले, स्टॉप लॉस प्राईस 250 आहे आणि ट्रिगर प्राईस आहे तुमची 249, एक्झाम्पल सांगतोय मी, किंवा 51. ठीक आहे, तो 251 आणि 250च्या मध्ये कुठे जरी त्याला भेटली ती ऑर्डर एक्झिक्यूट करायला, तर तो एक्झिक्यूट करून टाकणार. ती कशामध्ये होतं? SLM मध्ये. आणि SL मध्ये काय होतं की 250 लावले ना तुम्ही स्टॉप लॉसची प्राइस, तर त्याच प्राइसला उठणार. डिफरन्स आला लक्षात? येस ऑर नो? ब्लर येते सर, आवाज येत नाही. तुम्हाला रेंजचा इश्यू असणार निरंजन. आता येते. नाही आता येते. डिफरन्स SL आणि SLM मध्ये डिफरन्स समजलाय का? येस. ठीक आहे. मार्केटची परिस्थिती काय आहे? मार्केट परत साईडवेज चाललंय राव. पैसे लोकांचे खूप खाणार मार्केट आज. इथं बघा आता इकडे एवढा खाली स्क्रीन दिसत नसेल तुम्हाला. निफ्टी ना, स्क्रीन दिसत नाही. हा, निफ्टी डाऊन झाली, पिन निफ्टी झाली, सगळंच डाऊन झालं, परत वरती वाढत आहे. सो दिस इज कॉल्ड साईडवेज किंवा वोलाटाईल मार्केट बोलतात त्याला. की थोडा वाढला, परत खाली आला, परत वर चाललाय, इथं पैसे भेटत नाहीत. हा ठीक आहे. सो SL आणि SLM मधलं तुम्हाला समजलं. तर हे सगळ्या मी ऑर्डर इथल्या कॅन्सल करतो. ठीक आहे, ज्या ऑर्डर लावल्या होत्या पेंडिंगवाल्या ते सगळे कॅन्सल करतो. इकडं आहे ते चालू असू द्यात, आपण मार्केटला नंतर मारू शकतो. समजा तुम्ही असं लावले, आता हे टार्गेट स्टॉप लॉस लावलं आणि असं तुम्हाला वाटते की भाई काय मुवमेंट होत नाही, मला यातून बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही काय करणार? फिन निफ्टी कुठे पाहिजे सर? काय ते फिन निफ्टी कुठे दिसतंय ते? मार्केट पल्स मध्ये दिसतं ना. नाही, निफ्टी 50 कॉपी, NSE फ्युचर. आपण स्टॉक कसे ऍड करतो मार्केट पल्स मध्ये, हा, तसं फिन निफ्टी ऍड करायची. फिन निफ्टी ओके. हा, नाही दिसत सर ते. फिनोला दिसतंय फक्त. ते क्लिअर करतो तुम्हाला मी थोडा वेळात, क्लिअर करतो. ठीक आहे, आता इथे निफ्टी फिन सर्व्हिस काय? हा, निफ्टी फिन सर्व्हिस ना. आता इथे लक्ष द्या की जर समजा मी ऑर्डर लावले, टार्गेट लावले, स्टॉप लॉस लावले आणि मला तिकडे वेळ नाही किंवा मला तिथपर्यंत मुवमेंट होत नाही स्टॉकची, तर तुम्ही काय करणार? त्या जशा मी ऑर्डर आता कॅन्सल केल्या
तशा कॅन्सल करून टाकायच्या आणि डायरेक्ट पोर्टफोलिओ पोझिशनमध्ये यायचं आणि जे पण तुम्हाला काढून टाकायचं असेल डायरेक्ट एक्झिट मार्केटला बोलायचं आणि एक्झिट करून टाकायचं. समजते सगळ्यांना? येस, इथं पण हे एक्झिट करतो मी मार्केटला, एक्झिट करून टाकलं कारण मला नको आहे ते प्लस मायनस बघत बसायचं नाही किंवा ते साईडवेज चालले सो निघून जाऊ दे म्हणून मी काढून टाकलं. तर सगळी ऑर्डर तर इथं लक्ष द्या, ती ऑर्डर चालू असेल तर ती डार्कमध्ये दिसते आणि आता सगळ्या ऑर्डर बंद झाल्या तर सगळ्या फेंटमध्ये दिसत आहेत बघा या. बरोबर? हां, हे समजून घ्यायचं म्हणजे आपलं कन्फ्युजन हे होत आता दुसऱ्या नाही. दिवशी क्लिअर होणार. हां, हे संध्याकाळी या 12 आज दिवसाचं आपलं सगळं हे आहे हां. दाखवलं त्यांनी डेटा, आपण काय काय किती शेअर खरेदी केली विक्री केली ते. बरोबर. आणि हे संध्याकाळी 12 वाजता वाईपआउट होऊन जातं सगळं. नेक्स्ट डे नेक्स्ट ट्रेडिंग. ओके, ठीक आहे. चालेल. आता इथं तुम्हाला मी बाय सेल सांगितलं. आता पुन्हा एकदा मी बंधन बँकवर येतो, बाय बोलतो. आता पुढच्या हे रेग्युलर ऑर्डर सगळ्यांना समजली का? ही रेग्युलर कवर AMO आणि आईस बघ सांगायचे आहे. पण रेग्युलर समजले असेल ना, रेग्युलरमध्ये सगळे जे टॅब आहेत प्रोडक्ट टाईप, टॅग, व्हॅलिडिटी, टाईपमध्ये लिमिट, SLM, प्रोडक्टमध्ये इंट्राडे, लॉंग टर्म, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजल्या का? येस ऑर नो? रिप्लाय केला तर पुढे जाणार. सर ते SLM चा लॉंग फॉर्म काय आहे सर? मार्केट स्टॉप लॉस. स्टॉप लिमिट मध्ये स्टॉप लॉस. मार्केट स्टॉप लॉस. हं? मार्केट स्टॉप लॉस. स्टॉप लॉस M म्हणजे मार्केट. मार्केट स्टॉप लॉस. ओके, ठीक आहे. आता रेग्युलर सगळ्यांना समजले. आता कवर म्हणजे काय बघा, कवरवर क्लिक करतो मी. खालची विंडो थोडी चेंज झाली बघा. ठीक आहे, खालची विंडो चेंज झाली. फक्त इंट्राडेसाठीच आलं, इथं लॉंग टर्म दिसत नाही. बरोबर आहे की नाही? हां, समजा मी रेग्युलर करतो, इकडे इंट्राडे दिसतं, लॉंग टर्म दिसतं. कवरवर क्लिक केली, फक्त आणि फक्त इंट्राडेसाठी ही ऑर्डर युजफुल होती. ठीक आहे. आता मगाशी मी काय केलं की एखादा स्टॉक खरेदी केला, त्यानंतर त्याला टार्गेट लावला, नंतर परत स्टॉप लॉस लावला. बरोबर? येस. हां, इथं काय करू शकतो आपण की इथं स्टॉक खरेदी करत असतानाच खाली स्टॉप लॉस दिसतं बघा, स्टॉप लॉस ट्रिगर. येस ऑर नो? येस. हां, येस. सो येस. स्टॉक खरेदी करत असतानाच आपण इथं डायरेक्ट स्टॉप लॉस लावूनच खरेदी करता येतो. ओके, त्यामुळं ही फक्त इंट्राडेसाठी यूज होते ऑर्डर. ठीक आहे. सो तुम्हाला तर आयडिया लक्षात आली असेल. क्वांटिटी झाला, लिमिटचं समजलं तर लिमिट इथं आहे, लिमिटसुद्धा. इंट्राडे करत असेल तर सर रेग्युलर मधनं म्हणजे कव्हर मधनंच करायचं. रेग्युलर मधनं असं काय नाही. आता मी तर नेहमी रेग्युलरमधून करतो. ठीक आहे. ओके. हां, तुम्हाला कवर यूज करायचं असेल, कवर यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कवर समजलं का कशासाठी यूज होतं? होय, येस, फक्त कारण तिथूनच स्टॉप लॉस तिथूनच टार्गेट आणि हे लागतं. हां. आता बरोबर. समजा इथे त्याच्यामुळे चालू आहे प्राइस बंधन बँकची 248 रुपये. ठीक आहे. मला मार्केटला खरेदी करायचं आहे, म्हणजे ही मार्केट प्राइसला मला खरेदी करायचं आहे 248 रुपयाला. तर मी स्टॉप लॉस लावणार 245 रुपये. तर ती प्राइस इथे टाकून द्यायची 245 रुपये, 245 आणि स्वाईप टू बाय केला, बाय होऊन जाणार डायरेक्ट. ओके. आणि तो स्टॉप लॉस ऑटोमॅटिक स्टॉप लॉस लागणार तुमचा. तसं तुम्हाला इथं करून दाखवतो मी. हा बंधन बँक 248 मार्केटला बाय करतो, 245 रुपये स्टॉप लॉस करतो मी आणि स्वाईप टू बाय केला, ऑर्डर कंप्लीट झाली. बरोबर. आता ही ऑर्डर कंप्लीट झाली. इथं तुम्हाला तो प्लस मायनस दिसायला लागला आणि वरती CO दिसतं बघा, CO दिसत आहे. सर. येस सर. CO म्हणजे कवर. हे प्लस मायनस होत आहे, 0.05 प्लस झाले, 00 झाले. तिकडे तुम्हाला CO म्हणजे कवर ऑर्डरमध्ये आला आहे हा. आणि ऑर्डरमध्ये जाऊन बघणार ना तर ऑटोमॅटिक ऑर्डरमध्ये ओपनमध्ये ऑटोमॅटिक बंधन बँकची स्टॉप लॉस लागलेला दिसतो मला इथे. येस ऑर नो? येस सर. येस सर. त्याच्यात टार्गेट लावता येत नाही का आपल्याला? नाही, टार्गेट लावता येते. कवरमध्ये? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भरपूर पैसे मिळवा. टार्गेट लावता येत नाही, फक्त स्टॉप लॉस लावता येतो कवर ऑर्डरमध्ये. समजत आहे सगळ्यांना? येस पवार साहेब? येस सर. ओके, डन. ठीक आहे. आता नेक्स्ट समजा
SBI नाही बाय करायचं आहे मला. कवर ऑर्डर सगळ्यांना समजली. EMO म्हणजे काय, EMO आणि रेग्युलर या दोन्ही ना खालच्या सगळ्या विंडो जे आहेत या सगळ्या सेम आहेत, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. EMOचा लॉंग फॉर्म समजून घ्या. EMO म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर. आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणजेच काय की मार्केट कंप्लीट झाल्यानंतर हे ऑर्डर टाकता येतात. जसं समजा आता मला SBI बाय करायचं आहे आणि EMO सिलेक्ट केले मी, EMO बरोबर, आणि स्वाईप टू बाय केला तर काय सांगतं बघा एरर की EMO कॅन ओनली बी प्लेस्ड आफ्टर ट्रेडिंग आवर. ट्राय प्लेसिंग आफ्टर ट्रेडिंग आवर्स. म्हणजे 3:30 नंतर जर तुम्हाला ऑर्डर बाय किंवा सेलची टाकायची आहे तर तुम्ही काय करू शकता, 3:30 नंतर बाय किंवा सेलची ऑर्डर टाकू शकता. कशा थ्रू, EMO थ्रू. समजत आहे सगळ्यांना? येस सर, कळालं. येस. आणि इथं सगळे जे इंट्राडे लॉंग टर्म सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. रेग्युलर सारख्याच सेम आहेत. ठीक आहे, फरक काय नाही आहे. म्हणून म्हटलं रेग्युलर एकदा समजलं तर कवर समजणार, EMO समजणार तुम्हाला. EMOची ऑर्डर पडत नाही. EMO कॅन ओनली प्लेस्ड आफ्टर ट्रेडिंग आवर. आता जरी बाय करायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. ओके. आणि त्यानंतर येतो आईसबर्ग. आईसबर्ग हे ऑप्शन ट्रेडिंगसाठी यूज होतो, रेग्युलर इक्विटीसाठी यूज होत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये लेग वगैरे लावतात, खाली बघणार तुम्हाला, हे सांगणार तुम्हाला मी ऑप्शनच्या वेळेस. बट इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का आधी सांगा. आईसबर्गचा असा पण लगेच काय युजफुल नाही आहे ती गोष्ट. रेग्युलर सगळ्यात जास्त युजफुल होते. जे इंट्राडे करणार आहेत त्यांनी इंट्राडेचं कवर यूज करून बघा, अदरवाईज रेग्युलरमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जाणार. सगळ्यांना इथंपर्यंत क्लिअर आहे? येस ऑर नो? येस सांगायचं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? येस. काय सर? सगळ्यांना समजलं इथंपर्यंत? येस येस सर. ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. बंधन बँक आता ही पण मी कॅन्सल करतो, एक्झिट म्हणतो. आपल्याला काय ऑर्डर नाही पाहिजे कुठल्या. ठीक आहे. आता हे सगळं फेंड झाल्यात, सगळे ऑर्डर कंप्लीट झाल्यात. तुम्हाला मी ऑर्डरचे सगळे टाईप सांगितले, म्हणजे इंट्राडे, लॉंग टर्म सांगितले, टार्गेट, स्टॉप लॉस सांगितलं, शॉर्ट सेल कसं करायचं ते बघितलं आपण. ठीक आहे. लॉंग टर्मसाठी बघितलं, GTT पण बघितली आपण, राईट. आता पुढे जाणार आपण प्रोफाईलमध्ये. ठीक आहे. प्रोफाईलमध्ये जाणार. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथं सर थोडं, मला एक प्रश्न आहे. हां बोला ना. तर कवर मध्ये जाऊन आपण जर शेअर खरेदी केला एखादा, तर पोर्टफोलिओ मध्ये जाऊन आपण टार्गेट लावू शकत नाही परत नंतर? नाही नाही, डायरेक्ट कॅन्सलच, म्हणजे एक्झिटच घेऊ शकतो नाही? हां डायरेक्ट एक्झिट घेऊ शकतो. ओके ओके, धन्यवाद. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता आपण, आता हे माझ्या वाईफचं अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन दाखवताना असं दाखवत असतं मी थोडं, कारण काय होतं माहिती आहे का की सिक्युरिटी थोडीशी मॅटर करते. सिक्युरिटी म्हणजे तुम्ही काय करणार नाही, बट मे बी कधीतरी सिस्टम हां अटॅक होऊ शकतो. दॅट्स वाय आता इथं बघणार तुम्ही, तर प्रोफाईलमध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते बघायचे आहे तुम्ही. ठीक आहे. इकडे खाली फंड दिसतो, फंडमध्ये ॲड फंड, विड्रॉ फंड, हे सगळ्यांना आता माहिती आहे. नसेल माहिती तर मला सांगा की सर माहिती नाही सांगा म्हणून. ॲड फंड, सिम्पल ॲडवर क्लिक केला, अमाऊंट टाकली, तुम्हाला UPIचे वगैरे असतात, फोनपे, गुगल पे कसंही करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो, बाकी सगळं तर तुम्हाला माहिती आहे या गोष्टी. हां, इम्पॉर्टंट गोष्टी की तुम्हाला कधी काही इश्यू आला, ॲपला इश्यू आला, चालत नाही आहे, पैसे अडकले तुमचे, काय झालं आणि तुम्हाला कंपनीला फोन लावायचा आहे, झिरोदाला फोन लावायचा आहे, तर इकडे खाली सपोर्टचा नंबर भेटणार तुम्हाला. सपोर्ट पोर्टल, कॉन्टॅक्ट म्हणून दिसतं बघा खाली, कॉन्टॅक्ट, इकडे तुम्हाला नंबर भेटून जाणार. न्यू अकाउंट ओपन करायचं आहे तुम्हाला, सपोर्टसाठी पाहिजे आहे, मंडे टू फ्रायडे, हे नंबर तुम्हाला भेटणार. ह्या नंबरवर तुम्ही फोन लावलात. ठीक आहे. फोन लावल्यानंतर काय विचारतात, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न ते विचारतात. थोडा वेळ झाला ना की हिंदीसाठी 1 करा, 2 करा, त्या गोष्टी कंप्लीट झाल्या. तुम्हाला प्रश्न विचारणार पहिला की तुमचा सपोर्ट कोड सांगा म्हणून. ठीक आहे. तर सपोर्ट कोड इम्पॉर्टंट गोष्ट आहे ॲपमधली. जसं आता हे QQ9796 हा झाला तुमचा युनिक युजर ID, हा खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा गोष्ट तुम्हाला पासवर्ड माहिती असायला पाहिजे. जरी पासवर्ड नसेल तरी तो रिसेट करता येतो, त्याचा काय एवढा मोठा विषय येत नाही. बट सपोर्ट कोड तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. त्याशिवाय तुमचा अकाउंट तो सॉल्व करू शकत नाही तुमचा प्रॉब्लेम, समोरचा पर्सन किंवा तुमची कंपनी. तर सपोर्ट कोड कुठं बघायचा? सपोर्ट कोड
दिसतो तुम्हाला. कुठे गेलो मी, एक QQ9796 दिसते ना, त्याच्यावर क्लिक करायचा. क्लिक केला तुम्ही, क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला सपोर्ट कोड दिसतो. दिसतं सगळ्यांना सपोर्ट कोड? त्या पुढे व्ह्यू म्हणून दिसतं बघा. दिसतो नो? येस सर, येस सर. ठीक आहे. तो आता व्ह्यू करून दाखव तुम्हाला. तुम्ही कुणाला दाखवू नका तुमचा सपोर्ट कोड नाही वगैरे. नाही नाही सर. हा, कारण समोरच्याला मग तुमचं सगळंच ॲप ओपन होऊन जातं. ठीक आहे. तर काय बघा, माझा पण दाखवणार नाही. इथं त्याच्यावर एकदा व्ह्यूवर क्लिक केलं ना तुम्ही, तर इकडे हा दिसतो तुम्हाला, आणि याच्यावर एकदा व्ह्यू केला की तुम्हाला तो दिसून जाणार. ठीक आहे, दिसून जातो तुम्हाला तो सपोर्ट कोड. ओके सर, दिसला. सेपरेट लिहून ठेवा कुठेतरी तुमच्या माहितीनुसार, कारण ॲप बंद पडलेला असेल तर तो सपोर्ट कोड दिसणार नाही. दॅट्स वाय तो कुठेतरी लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधी आला प्रॉब्लेम तर तसं फोन करून तो सपोर्ट कोड सांगता येईल असं. ओके. आणि कॉन्टॅक्टसाठी बोला तर गुगलवर पण कॉन्टॅक्ट भेटून जाणार तुम्हाला, इथंच यायची काय आवश्यकता असं नाही. सो ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, ते ऑलमोस्ट सगळ्या मी सांगितलेल्या आहेत. अजून कुणाला यातून काय शंका असेल तर विचारायची आहे. येस, बोला. कुणाला काय शंका आहे का? नो सर. येस. आणि मी तुम्हाला आज, आता तुम्ही मगाशी बघितलं 700 रुपये वगैरे लॉस झालाय, तर तुम्हाला मी त्याच्या मागचा विचार सांगतो माझा, की का लॉस करवला. रिझन काय की मी गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केट खाली पडणार, नो डाऊट खाली पडणार, शुअर होतो खूप मी. त्याच्या मागचं लॉजिक पण तुम्हाला मगाशी सांगितलं, जे मगाशी नव्हते त्यांना एक्सप्लेन करतो मी थोडक्यात. ठीक आहे. वन डेची कॅन्डल लावून दाखवतो. निफ्टी, बँक निफ्टी किंवा कोणता तरी निफ्टी आहे. ठीक आहे, सगळीकडे सेमच विचार आहे की इथून मार्केट ज्यांनी इथं बाय केलंय त्यांना इथंपर्यंत खूप छान प्रॉफिट झालं, लक्षात घ्या. ठीक आहे. शेअर करत असाल तर दिसत नाही. हा, एक मिनिट, स्क्रीन शेअर करतो. हे समजून चला की तुम्ही असं ना स्ट्रॉंग असायला पाहिजे कोणत्या तरी साईडनं, किंवा कसा विचार स्ट्रॉंग होतात ते सांगते तुम्हाला मी. गॅप डाऊन झालं तर मार्केट खाली पडणार आज, नो डाऊट, असा विचार का होता माझा, आणि त्या हिशोबाने मी पोझिशन पण घेतलेल्या. बट मी तरी पण मायनसमध्ये का बाहेर पडलो हे सगळं सांगायचं आहे मला, आणि त्यानंतर आपण थांबूया. इथं बघा, मार्केट ज्यांनी इथं बाय केलं असेल, ही कधीची आहे, 4 ऑक्टोबर, आणि इथं 6 ऑक्टोबर, 2-3 दिवसात मार्केटने एकदम खतरनाक रॅली आणि खूप छान प्रॉफिट दिला लोकांना, ज्यांनी बाय करून होल्ड करून गेलेत. तर तुम्ही ऑप्शन बायरचा विचार फक्त करू नका, ऑप्शन सेलर पण याच्यात खूप पैसे कमवतात त्या रॅलीमध्ये. ठीक आहे. सो इथं त्यांना जास्त छान प्रॉफिट झाला, आणि अचानक काय झालं, मग ज्या लोकांनी होल्ड केलेत की भाई चला मला आज 20,000, 30,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख प्रॉफिट दिसत आहे मला, त्याच्या हिशोबाचा विचार आहे हा इन्व्हेस्टमेंटचा. जर त्यांना फ्लॅट ओपनिंग झाला असता, इथं ओपनिंग झाला असता, तर त्यांच्या प्रॉफिटमध्ये काही कमी झाला नसता, किंवा त्यांना काय धक्का बसला नसता. ती बोलणार लोक ठीक आहे भाई, काय होते बघूया, नंतर ठरवूया. ठीक आहे. ही फ्लॅटची कंडिशन होती. गॅपअप ओपन झाला असता, तुम्ही कालचा संडेचा सेमिनार बघा जाऊन, मी तेच सांगितलेली गोष्ट आहे. गॅपअप ओपन झाला असता तर मी सांगितलं की ॲग्रेसिव्ह बाईंग करू नका, थोडं थांबा, खाली येईल आणि परत वर जायला लागला तर बाय करूया आपण. रिझन काय की इथं ओपन एवढ्या वरती झाला गॅपअप, खूप छान प्रॉफिट, लोक प्रॉफिट बुकिंग करतात. समजा मी 50 लॉट घेतले असले तर ॲटलिस्ट 25 लॉट तरी विकून टाकणार मी, की भाई नको जास्त, परत काय करायला लागला तर नंतर ठरवूया. सो असं थोडं प्रॉफिट बुकिंग येतं, त्यामुळं ना थोडा खाली येतो आणि वर गेला असता कधी, जर आज गॅपअप ओपन झाला असता तर. पण आज काय झालं, डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाला. राईट. आता मग ज्यांनी इथं बाय केला आहे, इथं 1 लाख रुपये प्रॉफिट दिसत होतं, डायरेक्ट 20,000वर प्रॉफिट दिसायला लागले. बरोबर. ज्यांनी इथं बाय केला असेल, इथं ती ना प्रॉफिट ना लॉसला असतील, किंवा थोड्याशा लॉसमध्ये असतील. राईट. मग सिम्पल आपला विचार, आपण पण विचार काय करणार की भाई जाऊ दे, काय युद्ध पण चालू आहे माहीत नाही, आणि ती लोक काय करतात, प्रॉफिट बुकिंग करायला लागतात. जी पण घेऊन बसलेली असतील ती प्रॉफिट बुकिंग करतात. काही लोकांचे स्टॉप लॉसेस हिट होतात, त्यामुळे ऑटोमॅटिक ते विकले जातात. काही लोक प्रॉफिट बुकिंग करतात, म्हणजेच बाहेर पडतात ना प्रॉफिट ना लॉसला, किंवा जसं पण असेल. मग हे झाल्यामुळं काय होतं, मार्केटमध्ये इम्पॅक्ट येतो.
आणि नवीन सेलर माझ्यासारखे विचार करणारे किंवा अजून असे भरपूर FIs DIs आहेत जे असाच विचार करतात ना, त्यांच्याच विचारापासून माझे विचार डेव्हलप झालेत. मी कुठनं तुर्राम खान नाही आहे, हे बघून बघून मी सांगत आहे तुम्हाला. आणि मग नवीन लोक पण त्याच्यात एंटर करतात, बरोबर. सो म्हणून मार्केट आज गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पडणार असा विचार होता आणि मार्केटनं तशीच कंडिशन पण दाखवली बघा इथे. ते पडला, थोडा रिकवर व्हायचा प्रयत्न केला, बट स्टील ताकद नाही त्याच्यामध्ये, मार्केट खाली चाललं. येस, समस्या सगळ्यांना. सो असा Yes, sir. असा विचार करायला पाहिजे आपण. आता काल सगळे बोलायला लागले की सर युद्ध झालंय, मार्केट काय होणार, गॅपडाऊन होणार का? नो डाऊट गॅपडाऊन होणार नाही होणार हे आपल्या हातात नसतं. काय आलं तुम्हाला, प्रिव्हियस डेचा US मार्केट असेल किंवा फ्युचर्स असतील किंवा आपले गिफ्ट निफ्टी असेल, खतरनाक ग्रीनमध्ये होते, खतरनाक. ठीक आहे, मग त्या लोकांचा विचार करता आपलं मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं असा एक विचार होता. ठीक आहे, पण त्या विचारावर थांबलो का आपण? गॅपअप झालं तर काय करणार, फ्लॅट झालं तर काय करणार, गॅपडाऊन झालं तर काय करणार, या तिन्ही गोष्टीचा आपल्याकडे विचार असायला पाहिजे. तर मग आपण ट्रेडर म्हणू शकतो स्वतःला. मी बायस असेल की नुसताच बाय करणार आहे, मी वाढणार आहे किंवा ह्याच साईड एकाच साईडचाच विचार करतोय, सो आय मे नॉट ट्रेडर. बायस असायला नाही पाहिजे, न्यूट्रल पाहिजे. येस, दॅट्स वाय मी नेहमी संडेचे सेमिनार तुम्ही अटेंड करणार ना, तर नेहमी 3 कंडिशन सांगत असतो की फ्लॅट, गॅपअप आणि गॅपडाऊन. तर मी पण काल बोललेलो की गॅपअप होणार. ठीक आहे, चान्सेस आहेत. मी तुम्ही थंबनेल बघणार तर त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह टाकलेले काय होईल म्हणून. बट तिन्ही कंडिशन माहिती असतील तर त्या हिशोबाने विचार करायला, म्हणजे ट्रेड करायला काय हरकत येत नाही. मग चालेल. सो कुणाला शंका असतील तर विचारायचे आहेत. ठीक आहे, आपली ऑफलाईन बॅच चालू होत आहे मोस्टली उद्यापासून. नसेल तर एक दिवस पोस्टपोन होईल, झाला तर. कुणाला पुन्हा येऊन बसायचं असेल, बिंदास, ऑलवेज वेलकम. ठीक आहे, पवार साहेब तुम्ही तर येणार बोलताय ना? हो सर. हां, फक्त तुम्हाला मी अपडेट करतो. सर, मला 40% समजलंय, अजून 60% तुम्हाला त्रास आहे माझा. हो, बिंदास, नो डाऊट, कळेल. ऑलवेज वेलकम. ते कसं होतंय, याच्यावर मोबाईलवर आणि हे वेगळं पडतंय. आणि तुमचा मिस खूप झालेत लेक्चर साहेब. हो, चालतंय, ठीक आहे. कुलकर्णी बोला. सर, मला त्या 8 दिवसांच्या लेक्चर मध्ये जेवढं कळालं नाही ना, तेवढं आजच्या 2-3 तासात सगळं कळालं. होय काय, बेस्ट. रिव्हिजन झालं ना थोडं पुन्हा एकदा? हो, रिव्हिजन झालं त्याच्यामुळे. नाही, आणि मी स्वतः जाऊन ते ऍप वरती मी स्वतः जाऊन आणि ट्राय केला. असं कुठं जाऊन सांगू नका की 8 दिवसात काय समजलं नाही आणि 2 नाही, नाही, तासात. नाही. ते माझ्या बुद्धिमत्तेवर अवलंबून होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं. नाही, ते माझ्या बुद्धिमत्तेवर अवलंबून. असं व्हायचं नको. नाही, जस्ट जोकिंग. प्रत्येक समज. आणि निरंजन काय गोष्ट माहिती आहे का, अजून गोष्टी जसं करत जाणार ना, अजून खूप साऱ्या गोष्टी तुला एकदा अरे वा असं आहे का, अरे वा असं आहे का, अशा गोष्टी होत जाणार अजून ट्रेडिंगमध्ये. Yes, sir. फिन निफ्टीचं मला काही सापडलंच नाही सर. तुम्ही टाईप करताना काय टाईप केलं सांगा, कशात टाईप करत आहे? मी आता याच्यामध्ये गेलो, आपल्या याच्यात दिसत नाही झिरोदामध्ये. झिरोदामध्ये पण दिसतं. झिरोदामध्ये गेलो काय, आता याच्यात वॉच लिस्ट आहे वर, त्याच्यावर जर डायरेक्ट हे केलं तर. हॅलो, हां, ओके, रिप्लाय करतो तुम्हाला मी. हॅलो, हां, ठीक आहे. आता बाकीच्यांना आपण थांबवू आता थांबणार आहे आपण. कोणाचे काही इश्यू असतील तर थांबा, अदरवाईज आपण आजचा सेशन पूर्ण झालेला आहे आपला. ठीक आहे, काही शंका असतील तुम्हाला तर बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आय शेअर्ड जॅम फाईल विथ द मीटिंग. ओके, हां, ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. सर, आता समजा याच्यामध्ये गेलो, वॉच लिस्ट मध्ये गेलो तर वर निफ्टी 50 निफ्टी बॅग दाखव.